सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार, मी आशा रेवणकर. पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या या मासिक सभेत डॉक्टर खरे तुमचं आणि माझ्या सगळ्या मित्रगणाचं स्वागत करते. मित्र हो, आत्ताच जून 24ला एक आपल्याकडे मुलाखत झाली होती विमल संत यांची. त्यांचीच ह्या कन्या आहेत आणि त्या दिवशी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये त्याही बरोबर होत्या आणि ते एक छान इंटरव्ह्यू झाली होती, कदाचित सर्वांच्या लक्षात असेल. आणि मनीषाताई, डॉक्टर मनीषाताई या आधी पण आपल्या कार्यक्रमामध्ये आलेल्या आहेत. त्याला आता मला वाटतं 7-8 वर्ष झाली असतील. तेव्हा त्या होलिस्टिक अप्रोच याबद्दल बोलल्या होत्या. यावेळीही त्या न्यूट्रिशन आणि होलिस्टिक अप्रोच बद्दलही बोलतील. आणि शिवाय पार्किन्सनसाठी जर आपल्याला काही मार्गदर्शन हवं असेल तर ते आपण प्रश्नोत्तराच्या समयी त्यांच्याकडनं घेऊ. तर ओव्हर टू यू मनीषाताई. सो थँक्यू सो मच मला इथे बोलावल्याबद्दल. आणखीन जे काही मी माझ्या आता जवळजवळ 30-32 वर्ष प्रॅक्टिस आहे होमिओपॅथी आणि न्यूट्रिशनची. सो त्या ह्याच्यामध्ये जे काही शिकले, अनुभवांनी इम्प्लिमेंट केलंय आणि त्याचे जे चांगले रिझल्ट बघितले, तर त्याचा फायदा जर का तुम्हाला सगळ्यांनाही होऊ शकला तर मला नक्की आवडेल. येथे फक्त एकच मिनिट तुम्हाला इंटरप्ट करते. हो. ओळख करून देणे विसरले मी, फक्त एवढीच ओळख करून दिली. आता पूर्ण ओळख करून देते. डॉक्टर मनीषा खरे MD होमिओपॅथी आहेत. शिवाय त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अप्लाइड न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स मध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर मेडिकल योगा थेरपीचं सर्टिफिकेशन पण त्यांच्याकडे आहे. आणि आता 30 वर्ष त्या होमिओपॅथी आणि न्यूट्रिशन याचं प्रॅक्टिस करत आहेत. शिवाय त्यांचं स्पेशालिटी इन पॅलिएशन अँड रेस्टोरेशन ऑफ हेल्थ इन डिसऑर्डर्स लाईक डायबिटीज टाईप 2, पार्किन्सन्स डिसीज, हायपरटेन्शन, हायपोथायरॉइडिझम, PCOS, ओबेसिटी, हायपर ॲसिडिटी, IBS, डिप्रेशन आणि अदर स्ट्रेस, म्हणजे जे काही ताणतणाव आपल्याला वेगवेगळ्या लाईफस्टाईलमुळे येतात त्यांच्यावरतीही त्या इलाज करतात. सॉरी, ओळख करून द्यायला थोडा उशीर केला मी. एनिवे, काही हरकत नाही. सो बेसिकली प्रॅक्टिस जी आहे ती अशा स्वरूपाची आहे आणि काही एक थोड्याशा बेसिक गोष्टी मी मे बी सुरुवातीला सांगेन आणि मग तुमच्याकडनं जर का मला प्रश्न आले तर त्या अनुषंगाने मला बोलायला खूप बरं पडेल. सो आजचा आपला टॉपिक जरी न्यूट्रिशन हा असला तरी जसं मगाशी ताईंनी सांगितलं तसं एक होलिस्टिक हेल्थ हा अप्रोच आयुष्यात कायम आरोग्यासाठी ठेवणं हा खूप गरजेचा असतो. आणखीन त्या ह्याच्यामध्ये आरोग्याचे 4 पैलू आहेत किंवा आपण ज्याला 4 पिलर्स म्हणतो. आम्ही त्याला आता अर्न प्रिन्सिपल हे नाव दिलंय, EARN. E म्हणजे एक्सरसाइज, A ॲटिट्यूड, R रेस्ट आणि N म्हणजे न्यूट्रिशन. सो रेग्युलर एक्सरसाइज, पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड, ॲडिक्वेट रेस्ट अँड बॅलन्स न्यूट्रिशन असे हे जे 4 पैलू आहेत आपल्या आरोग्याचे, तर ह्या 4 पैलूंवरती जर का आपण काम केलं तर ह्याचा अर्थ आपण आपल्या आरोग्यावरती योग्य दिशेने काम करतोय आणि स्टेप बाय स्टेप आपल्या आरोग्याची क्वालिटी इम्प्रूव्ह होत जाते
आणि ऑलरेडी जर का ती चांगली असेल तर ती छान पुढेही जाऊन वाढत्या वयाबरोबर मेंटेन व्हायला ह्याचा खूप उपयोग होतो. सो आता न्यूट्रिशन हा त्याचा एक भाग आहे. पण हे चारी पैलू जे आहेत ना ते एकमेकांवरती अवलंबून आहेत. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत ना की आता मी एक्सरसाइज व्यवस्थित करतोय तर मी काही खाल्लं प्यायलं तरी चालेल, किंवा माझा एक्सरसाइज चांगला आहे, खाणं पिणं चांगलं आहे, मग मी कमी झोपलो तरी चालेल, किंवा रात्री जागून मी काहीतरी मोबाईल स्क्रीन बघत बसलो, टीव्ही बघत बसलो तरी चालेल. किंवा जर का मी बाकी सगळ्यावरती काम करतोय पण माझा मुळात मनस्थितीच पॉझिटिव्ह नाहीये, ऍटिट्यूडच छान नाही आहे, तर मग ह्या सगळ्याचा पण कसा काय उपयोग होणार? सो त्याच्यामुळे हे चारही जे पैलू आहेत ते एकमेकांवरती अवलंबून आहेत आणि ते एकमेकांना रिप्लेस नाही करू शकत. सो त्याच्यामुळे त्या प्रत्येक पैलूवरती काम करणं जे आपल्यासाठी गरजेचं असतं. इव्हन पार्किन्सन्स डिसीज मध्ये पण या चारही पैलूंवरती इक्वली काम होणं खूप महत्वाचं असतं. सो त्या एक्सरसाइजच्या बाबतीत तुम्हाला माहितीये की जसा होईल तसा, जसा जमेल तसा, आणि जो आवश्यक आहे तो एक्सरसाइज करणं, ऍटिट्यूड चांगला मेंटेन करणं और डेव्हलप करणं. म्हणजे ह्याच्यातली सर्वात पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या आपण डेव्हलप करू शकतो. तर त्याच्यामुळे आपला चांगला ऍटिट्यूडही डेव्हलप व्हायला आपल्याला स्वतःहूनच मदत करता येऊ शकते. काही चांगली पुस्तकं वाचून, चांगल्या गोष्टी बघून, चांगल्या गोष्टी वाचून ऐकून, आपल्या जे आप्तेष्ट आहेत त्यांच्याशी चांगले संबंध डेव्हलप करून ते राखून, आणि जिथे गरज आहे तिथे मदत मागून आपल्याला हा ऍटिट्यूड डेव्हलप करता येतो. तिसरा पैलू जो आहे तो आहे ॲडिक्वेट रेस्टचा. जिथे इनफ विश्रांती, म्हणजे रात्रीची झोप, वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं तर आम्हालाही माहितीये पण येतच नाही रात्री झोप, तर काय करायचं? तर त्याच्यासाठी आपल्याला या बाकी पैलूंचा उपयोग होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे जर का इन केस सवय असेल की रात्री उगाच जागत बसून टीव्ही बघायचा और मोबाईलवरती काहीतरी स्क्रीन वॉचिंग करायचं, तर ते आपण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत टाळण्याच्या त्या आपण नक्कीच टाळू शकतो. आता राहिला सर्वात महत्वाचा म्हणजे न्यूट्रिशनचा पैलू. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की तुम्ही एक्सरसाइज करू शकता का रेग्युलरली? तर होऊ शकतो. ऍटिट्यूड डेव्हलप करू शकता का? तर नक्कीच प्रयत्न करता येतात. पुरेशी विश्रांती घेता येते का? तर नक्कीच घेता येऊ शकते. पण बॅलन्स न्यूट्रिशन किंवा प्रॉपर न्यूट्रिशन हे घेता येऊ शकतं. सो इथे आपली गाडी येऊन थांबते. कारण त्याचे एक 2-3 भाग आहेत की जेव्हा आपण न्यूट्रिशनचा विचार करतो तर त्याचं म्हणजे काय, तर दररोजचं जेवण नाही तर त्या जेवणातनं आपल्याला जे सत्व मिळतं, जे अन्न घटक, जीवनसत्व, खनिज, प्रथिन, त्याच्यानंतर वेगवेगळे जे इसेन्शियल फॅट्स आहेत, सो हे सगळं आपल्याला मिळणं आणि प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्सही मिळणं हे सगळंच गरजेचं असतं. आणि ते त्या प्रमाणात आणि शरीराला आवश्यक अशा प्रकारे जर का मिळत असेल तर मला सांगा की मग आपले आरोग्य कसं राहील? राईट. सो जर का आरोग्यामध्ये कुठेतरी काहीतरी गडबड होती आहे किंवा होऊ घातली आहे, तर ह्याचा अर्थ असा आहे की ज्या प्रमाणात आपल्याला पोषण मिळायला पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला पोषण खरंच मिळतंय का? म्हणजे पोट तर भरतंय पण आपली जी पेशी आहे, जी आपल्या शरीराचं बेसिक युनिट आहे, कारण आपलं शरीर पेशींपासून बनलंय, राईट. सो आपण जे अन्न खातो ते त्या पेशीच्या आतमध्ये पोहोचून जर का त्याचा विनियोग होऊ शकला तरच आपल्याला त्याचा उपयोग आहे. म्हणजे त्याचे दोन प्रकार असतात. एक तर आपण जे खाणं खातो ते पहिलं म्हणजे पचतं. पचणं ह्याचा अर्थ काय आहे? आपल्या पचन संस्थेतनं ते रक्ताभिसरण संस्थेमध्ये जातं, राईट. त्याला पचणं अन्न असं म्हणतात. आणि आपल्याला माहितीये का अजून एक टर्म अंगी लागणं, ज्याला इंग्लिशमध्ये ऍसिमिलेशन म्हणतात. सो हे अंगी लागणं म्हणजे काय, तर ते रक्ताभिसरण संस्थेतनं म्हणजे रक्तातनच आपल्या पेशींच्या आतमध्ये पोहोचणं ते अन्न, आणि तिथे त्याचा हवा त्या प्रमाणामध्ये विनियोग करून पुन्हा ते आपल्या सर्व शरीरभर पसरवलं जाणं. सो ह्याला आपण अन्न अंगी लागणं असं म्हणतात. सो हे जे आहे ना ह्याच्यामध्ये दोन घटक खूप महत्वाचे असतात. एक तर तुम्हाला जे मिळतंय अन्नातनं त्याचं प्रमाण पुरेसं आहे का त्या सत्वाचं किंवा अन्न घटकांचं, आणि दुसरं जरी तुम्हाला ते मिळालंय
तरी ते तुमच्या पेशीच्या आतमध्ये जाऊन पोचतंय का आणि त्याचा तुम्हाला हवा तसा विनियोग करता येतोय का. सो या सगळ्या गोष्टी जर का व्यवस्थित होत राहिल्या आणि मिळत राहिल्या तर आपलं शरीर कसं काम करेल, आपलं मन कसं राहील, जसं खाऊ अन्न तसं होई मन. त्याच्यामुळे जर का आपलं व्यवस्थित अन्न असेल तर आपलं मनही सुधारायला, आपले ऍटिट्यूड चांगला व्हायला, पॉझिटिव्हिटी यायला पण त्याची खूप मदत होते. सो आता हा जो सगळा भाग आहे ना, सो ह्याच्यामध्ये हा बेसिक भाग मी आता कव्हर केलाय. सो ह्याच्या पुढे आपण आता त्याचं ऍप्लिकेशन रेग्युलर हेल्थ अपग्रेड करण्यासाठी, पार्किन्सनचे आपली जी लक्षणं आहेत ती आपल्याला कशी कंट्रोलमध्ये ठेवता येतील किंवा कमी करता येतील याच्यासाठी, आणि आपला जो पार्किन्सन्स डिसीजचा जो प्रोग्रेस आहे तर तो आपल्याला कसा स्लो डाऊन करता येईल ह्या सगळ्या दृष्टीने आपण आता ह्याच्या पुढे बोलणार आहोत. पण मग त्याच्यासाठी मला असं तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की ह्या सगळ्या बाबतीत तुमचे प्रश्न काय असतील किंवा तुम्हाला काय एक्झॅक्टली गोष्टी जाणून घ्यायला आवडतील, म्हणजे मला ह्याच्या पुढे त्या पद्धतीने बोलता येईल. तर तुम्ही माईक ऑन करून बोलू शकाल का? मित्रहो, चांगली संधी आहे. तर आतापर्यंत जे काही डॉक्टर मनीषाताईंनी सांगितलं आहे त्यावर प्रश्न असले तर किंवा त्यातनं तुम्हाला काही समाधान हवं असेल तर प्लीज प्रश्न विचारा, म्हणजे त्यांना पुढे जाता येईल. आणि हॅलो. जर का मी जे सांगितलं त्यातलं काही कळलं नसेल तर तेही विचारू शकता. हा. बर. मला विचारायचं आहे की हा. पार्किन्सन डिसीज मध्ये प्रोटीन इंटेक कमीत कमी घ्यावा असं म्हणतात, तर ते खरं आहे का? मग मसल बिल्डिंग किंवा मसलची ग्रोथ कशी होणार जर प्रोटीन कमी घेतलं तर? बरोबर. आणि ओके. सेंडोपा सारखी औषधं एमटी स्टमक घ्यायला पाहिजे म्हणतात ना, ते खरं आहे का? सो म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे हा. तर तुम्ही मला एक थोडेसे प्रश्न विचारलेत ना, तर मग मी त्या अनुषंगाने ते सगळे कव्हर करायचा प्रयत्न करते. सो पहिला प्रश्न होता की प्रोटीन का कमी घ्यायला सांगतात ते, आणि खरंच ते कमी घ्यायचं का, बरोबर? आणि कमी आणि झालं तर ते मग कमी मसल मसल घ्यायचं लॉसचं काय त्याचा करायचं? कारण माझा ऑलरेडी प्रोग्रेस कसा होणार? खूप काही व्यायाम करता येत नाही पार्किन्सन पेशंटला, त्याच्यामुळे मसल बिल्डिंग तर होतच नाही. पण आहे ते मसल बरोबर. स्मूथ होऊ नयेत म्हणून मग काय करायचं? करेक्ट. सो कुठल्या मला प्रकारचं एक्सरसाइज आवश्यक आहे हे पण सांगा. राहुल. correct. अजून काय असतील का प्रश्न? हो, मी मी विचारू का? हो, विचारा. मी मोहन देशमुख. नमस्कार. नमस्कार. मला एक म्हणजे कॉन्स्टंट प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे, तो कॉन्स्टिपेशन. बर. म्हणजे आफ्टर सम टाइम ऑल मेडिसिन स्टॉप वर्किंग आणि मग ते मॅन्युअली पुष्कळदा काढावं लागतं. बरोबर. त्याच्यावर काय इलाज आहे? सॉरी, काय म्हणलात? कॉन्स्टिपेशनचं काय हो, क्रॉनिक. त्याच्यावर इलाज. इलाज काय आहे? बर. ओके. म्हणजे फायबर सगळं आहे, फायबर आहे, पाणी आहे, सगळं आहे. आणि शेवटी मेडिकेशन घ्यावं लागते. ती मेडिकेशन सुद्धा काही दिवसांनी बंद पडते, काम करत. बरोबर. हा. चालेल ना, तर म्हणजे कॉन्स्टिपेशनचा जो कॉमन हो प्रॉब्लेम हो बऱ्याच हो जणांमध्ये आणि स्पेशली पार्किन्सनचा येस. ज्यांना त्रास आहे त्यांच्यामध्येही दिसून येतो, त्याच्याविषयी पण आपण बोलू. व्हेरी हो. गुड. अजून काय? माझा एक प्रश्न होता. हो. मी खाण्यामध्ये खोबरेल तेल 1 चमचा रोज असेल ताजं, तर पार्किन्सन्सला कंट्रोल करता येतं असं उ- सांगितलं जातं. खोबरेल तेल, शुद्ध खोबरेल तेल घाणीचं हो. काढून आणून रोज एक जेवणातून रोज चमचाभर ते पोटात गेलं पाहिजे, डायरेक्ट बर. भाताबरोबर तरी किंवा पाण्याबरोबर तरी. तर त्याला बर. काही पुष्टी आहे का तुमच्या, म्हणजे खाण्याच्या शास्त्रामध्ये काही तुम्ही सपोर्ट करता का त्या गोष्टीला, असं विचारायचं. बर. ओके. बर. मी एक ओके. प्रश्न विचारू? हो हो. मला पार्किन्सनचा रिजिडिटीचा प्रॉब्लेम आहे. बरं. त्याच्यामध्ये आता मोहनजी म्हटले तसं कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. मला जाणवतं ते कॉन्स्टिपेशन हे ट्रॅडिशनल कॉन्स्टिपेशन सारखं नसतं. हे स्नायू लूज झाल्यामुळं स्नायूची हालचाल होत नाही, त्यामुळे ते झालेलं असतं. म्हणजे त्या अन्नपदार्थाचा काही प्रॉब्लेम नसतो, डायजेस्टचा बरोबर. काही प्रॉब्लेम नसतो. ज्यावेळी मी नॉर्मल असतो त्यावेळी काहीतरी खाल्लं पाहिजे असं होतं पोटामध्ये, आणि रिजिडिटी आली की ते सगळं घट्ट आवळलं जातं. बरोबर. म्हणजे बऱ्याच जणांचा हा अनुभव असेल.
I will त्याच्यावर I will काही differ with you. अविनाशजी, I will differ with you. हॅलो, मला मी अविनाश समजलं नाही. बोलतो. हा, मी धर्माधिकारी बोलतोय. हो, माहिती आहे, अविनाशजी म्हणून म्हणलं मी ना. हा, माझी मुवमेंट पुष्कळ आहे, वॉकिंग आहे, एक्सरसाइजेस आहेत, योगा आहे, आणि आफ्टर डिनर वॉक आहे अगेन. बरं. त्यामुळे मुवमेंट होत नाही असं नाही आहे. नाही, मी मुवमेंट शरीराची म्हटलं नाही, स्नायूंची म्हटलं. हो हो, आलं माझ्या लक्षात. सॉरी सॉरी, आय मिस हा, इंटरनल इंटेस्टाईनच्या स्नायूंची मुवमेंट म्हटलं मी. सॉरी सॉरी, ओके. ओके, अजून काही असतील का? या नाहीतर आपण तुर्तास आत्ता एवढे प्रश्न घेऊन पुढे जाऊया आणि मग त्यानुसार परत जसे येतील त्याच्यावरती पुढे बोलू शकू आपण, राईट? सो हा, एकच मिनिट जरा, आमच्या इथे आता ते दहीहंडीचं चालू झाली आहेत गाणी, मी खिडकी बंद करते, एकच मिनिट. हा, येस, बोला. पहिला प्रश्न होता प्रोटीनचा. हो हो, करेक्ट करेक्ट. ते म्हणजे प्रश्न आपण सगळेच कव्हर करणार आहोत. सो त्याच्यासाठी ना काही थोड्या अजून बेसिक गोष्टी आपण जाणून घेऊ, की जेणेकरून स्वतः ह्यांनी विचारलं ना, मला वाटतं इनामदार मॅडमने विचारलं ना, की प्रोटीनचं काय बरं, म्हणजे का, तर तुम्हाला म्हणजे का बरं सांगत असतील ते तुम्ही प्रोटीन कमी घ्यायला, काही आयडिया आहे का? किंवा विचारलं असेल का कधी तुम्ही, की का बरं घ्यायचे प्रोटीन कमी पार्किन्सन्स मध्ये? मला वाटते प्रोटीन कमी घ्या असं डॉक्टर सांगत नाहीत. सिंडोपा आणि प्रोटीन बरोबर घेऊ नका असं सांगतात. बरोबर घेऊ नका. प्रोटीन तुम्ही एरवी घ्यायला हरकत नाही, ज्यावेळेला सिंडोपा घेत नाही त्यावेळेला. प्रोटीन कमी घ्या असं आम्हाला तरी कोणी सांगितलं नाही. फक्त सिंडोपा बरोबर घ्यायचं नाही एवढंच असं मला म्हणजे आमच्या डॉक्टर. दिवसभरामध्ये वेगळ्या वेळी घेऊ शकतो, सिंडोपाच्या हो बरोबरीने हो, नाही घेऊ असं शकत, पण गॅप ठेवून असं घेऊ शकतो. बरोबर बरोबर. करेक्ट. ओके, सो मला पण तसंच माहितीये, तर म्हणून मी म्हटलं की विचारूया की तुम्हाला स्पेसिफिकली जर का सांगितलं असेल तर असं का बरं त्यांनी सांगितलंय ते. सो एक तर गॅप ठेवणं हा भाग आहे, कारण मेडिसिनल ऍक्शन जी आहे तर ती काही जे आपण अन्न घटक घेतो ते आणि मेडिसिन्स घेतो त्याची आतमध्ये आपण मारामारी होऊ नये आणि प्रत्येकाला त्याची ऍक्शन व्हायला वेगळा वाव मिळावा, ह्याच्यासाठी काही स्पेसिंग ठेवणं गरजेचं असू शकतं. सो तसं तुम्ही ठेवू शकता. दुसरं म्हणजे आता आपण प्रोटीन्स किंवा व्हिटॅमिन्स किंवा मिनरल्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स हे जरी वेगवेगळे अन्न घटक असले ना, तरी ते ना एक टीम म्हणून काम करतात, राईट? सो त्या सगळ्यांची एक टीम असते आणि ती टीम जेव्हा प्रमाणामध्ये त्यांचं त्यांचं काम करत असते ना, तर तेव्हाच ती आपली जी सगळी व्यवस्था आहे आरोग्याची ती व्यवस्थित चालू राहते. म्हणजे आता क्रिकेटची टीम आहे ना, तर त्याच्यामध्ये बॉलरनी बॉलिंगच टाकली पाहिजे ना, फिल्डरनी फिल्डिंग केली पाहिजे, बॅट्समननी बॅटिंग केली पाहिजे, और कॅच जो विकेट किपर आहे त्यांनी कॅच अडवला म्हणजे पकडला पाहिजे, और बॉल अडवला पाहिजे काय फील्डर्स. सो हे प्रत्येकाचं वेगवेगळं कार्य ठरलेलं असतं आणि ते सगळं कोऑर्डिनेटेड असतं आणि ते जे कोऑर्डिनेटेड ऍक्शन आहे तर त्यासाठी हे सगळे टीम मेंबर लागतात, बरोबर आहे? सो हा एक पहिला भाग असतो. आणि दुसरं, हे टीम मेंबर मध्ये जेव्हा काही आपल्याला विशेषतः जी गरज आहे आणि त्या प्रमाणात जर का ते पोषण मिळत नसेल तर ते एकट्या दुकट्या अन्न घटकाचं असू शकेल का? तर ते सगळीच जी टीम आहे ना तिला सशक्त करणं गरजेचं असतं. सो त्याच्यामुळे जेव्हा आपण आहार बघतो तर तेव्हा तो ओव्हरऑल आहार असा आपल्याला त्याला अध्यारूत करावं लागतं आणि तो जेव्हा इम्प्रूव्ह करायचा असतो तेव्हा पण तो ओव्हरऑल बघायला लागतो. करेक्ट. सो आता प्रोटीन्सच्या बाबतीमध्ये जसं प्रोटीन खाणं महत्वाचं आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे, बरोबर? सो तुम्हाला माहितीये का की एक टायरोसिन नावाचं जे प्रोटीन आहे, त्याच्या प्रोटीन इन द सेन्स अमायनो ऍसिड, सो त्याचा हे जे डोपामिन सिक्रिशन आहे किंवा जनरेशन मेटाबॉलिझम आहे त्याच्यामध्ये अनन्य साधारण त्याला महत्व आहे, हे माहिती असेल का? हो, ओके. सो आता आपण आता टायरोसिन हे वेगळं नाही बघत, पण प्रोटीन्स ओव्हरऑल जर का बघितली तर त्या प्रोटीन्स मधलंच एक अमायनो ऍसिड हे टायरोसिन असतं आणि ज्याचं आपल्या डोपामाइन
सिक्रिशन वरती त्याचा खूप मोठा रोल असतो. आणि हे जे डोपामाइन सिक्रिशन आपलं कमी झालेलं आहे तर ते पुन्हा वाढवण्यासाठी तयार कोण करतं डोपामाइन? आपलं शरीर तयार करते, राईट. ब्रेन मधल्या पेशी तयार करतायत, आपले गट मधले म्हणजे इंटेस्टाईन मधले जे बॅक्टेरिया आहेत ते तयार करतायत डोपामाइन. सो जर का त्या डोपामाइन सिक्रिशन मध्ये काही गडबड झालीये, काही त्या सेल्स कमी झाल्या आहेत त्याच्यामुळे होतंय, किंवा आपल्या आतड्यातले जे चांगले जीवजंतू आहेत जे डोपामाइन तयार करतात तर त्यांची संख्या कमी झालीये आणि बॅड बॅक्टेरियांची संख्या वाढलेली आहे. सो अशा ह्याच्यामुळे जो सिक्रिशन लेवल्स कमी होतात डोपामाइनच्या आणि इव्हेंच्युअली त्याचा भाग आपल्याला जे रौद्र रूप आपण म्हणू शकतो दिसतं ते पार्किन्सन्स डिसीज मध्ये सिम्पटमॅटिकली दिसायला लागतं. पण हा जो सगळा घडामोडी आहेत ना ते आपल्याला लक्षणं दिसायला लागायच्या एक 10-20 वर्ष आधीपासनं ह्या सगळ्या घडामोडी शरीरात सुरुवात होते त्याची, राईट. मग ही जी सुरुवात होते तेव्हा आपल्याला कळतं का? नाही, तर ते सगळं आपल्या जाणीवेत नसतं, नेणीवेत असतात गोष्टी या सगळ्या, त्यामुळे आपल्याला त्याची बाहेरून समजत नाही. पण जर का हे सगळं आपल्याला जर का त्याच्यामध्ये थोडीशी गाडी इम्प्रूव्ह व्हायला हवी असेल ना तर शेवटी वी हॅव टू रिस्पेक्ट द सुप्रीम डॉक्टर इन द वर्ल्ड. आणि तो डॉक्टर कोण आहे माहितीये का तुम्हाला? आपलं निसर्ग. शरीर, राईट. जो आपल्या आतमध्ये आहे डॉक्टर, सो त्याला आपल्याला रिस्पेक्ट करावं लागतं. आणि जर का शरीर डोपामाइन बनवू शकतं आणि तिथे जर का काही गडबड झाली आणि ती गडबड जर का आपण दुरुस्त करायला मदत केली तर शरीर पुन्हा रिवाईव्ह होऊ शकतं. 100% होईल का? वी डोंट नो. आणि वी आर नॉट एमिंग फॉर दॅट. आत्ता आपल्याला आत्ता काय आहे की आपली आत्ताची क्वालिटी इम्प्रूव्ह कशी होईल, सिम्पटम्सची तीव्रता कमी कशी होईल आणि आपला जो प्रोग्रेस आहे तर तो आपल्याला स्लो डाऊन कसा करता येईल, ही मेन उद्दिष्ट आपली आत्ता प्रथमदर्शनी आहे. सो ती जर का आपल्या डोपामाइन सिक्रिशन वरती अवलंबून असतील आणि ते जर का आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणात सुधारता येणार असेल, राईट, तर त्याच्यासाठी आहार हा एक खूप महत्वाचा घटक ठरतो. आणि तो त्याचा विचार करत असताना आपल्याला E, A आणि R म्हणजे एक्सरसाइज, ऍटिट्यूड आणि रेस्ट ह्याला विसरून चालणार नाही. हे मी आता गृहीत धरते की तुम्ही E, A आणि R हे तिन्ही घटकांना घट्ट धरून बसलायत आणि आता आपण चौथ्या पिलर विषयी बोलतो आहे, राईट. सो तर ह्या न्यूट्रिशनच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो ना तर तेव्हा तुम्ही तुमचा कुठच्याही दिवसाचा आहार बघा, सर्वसाधारण आहार, तुमचा, माझा, बाकी कोणाचाही, काय आढळतं आपल्याला? कुठच्या गोष्टींचं प्रमाण जास्ती असतं आपल्या आहारामध्ये? कार्बन. कार्बोहायड्रेट्स आणि दुसरं प्रोटीन, फॅट्स, फॅट. राईट. फॅट्स म्हणजे काय काय येतात? तर खाण्याचं तेल येतं जे आपण स्वयंपाकासाठी वापरतो. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या ह्याच्यात असेलच असं नाही, काही काही जण खूप कॉशियस असतात, ते कमी पण वापरत असतील, राईट. पण खाण्यातलं तेल इस्पेशली जे स्वयंपाकाच्या बाबतीत वापरलं जातं आपल्याकडे, जी पद्धत आहे चालत आलेली, त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण जास्ती आढळतं. आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्ती आढळतं. आणि जे एक्सेस कार्बोहायड्रेट्स युटिलाइज झाले नाही, एनर्जी गिव्हिंग आहे ना, त्याच्यामुळे एनर्जी मिळते, पण ती एनर्जी आपली आता जीवनशैली बैठी आहे, आपण जास्ती कष्टदायक कामं करत नाही, करू शकत नाही, सो त्याच्यामुळे त्या कार्बोहायड्रेटचा विनियोग होत नाही. आणि मग तो विनियोग न झालेला कार्बोहायड्रेटचं रूपांतर परत शरीरात फॅट्स मध्येच होत आहे, राईट. ओके. तो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, सो त्या ह्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स ह्याचं प्रमाण आपल्या आवश्यकतेपेक्षा आपल्याला जास्ती मिळत असतं. आणि प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स ह्या गोष्टींचं प्रमाण आपल्याला आवश्यकतेपेक्षा बऱ्यापैकी कमी मिळत असतं. बरोबर आहे? ह्याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे? सो आता हे जर का आपल्याला ही जी इम्बॅलन्स झालाय तो जर का आपल्याला बॅलन्स करायचा आहे, का तर आपण म्हणतो ना, जसं खाऊ अन्न तसं होई मन. बरोबर आहे. म्हणजे अन्न हे आपल्या शरीरासाठी नैसर्गिक औषध आहे जे आपल्या शरीरातल्या सगळ्या घडामोडी दररोज घडवून आणतं, रिपेअर करतं. आणि जर का कुठे काही बिघाड झालेला आहे
तर तो स्वतःहून दुरुस्त करायची बेसिक कपॅसिटी आपल्या शरीरातल्या डॉक्टरमध्ये असते, पण ती काही कारणाने कमी होत जाते आणि म्हणून त्याला ऍडिशनल सपोर्ट द्यावा लागतो. उदाहरणार्थ आपल्याला कुठे खरचटलं, कापलं, तर ती जखम आपली आपली भरून येते की नाही. आपण त्याला काहीही औषध नाही लावलं, काहीही केलं नाही, तरी आयडियली ती जखम, तुम्ही जर का हेल्दी असाल तर आपली आपली भरून येते. मग तिथे कोण भरवून आणतं ते? आपल्या शरीरातला डॉक्टरच ते काम करत असतो, राईट? सो हेच शरीरातला डॉक्टर कुठच्याही प्रकारचं काम आणि बिघाड झालेला दुरुस्त करायची कपॅसिटी त्याच्यात असते. काय लेवलला करू शकेल आपल्याला माहिती नाही, पण ज्या लेवलला होऊ शकेल त्या लेवलला जर का आपण त्याला तो स्कोप दिला तर आपली कंडिशन इम्प्रूव्ह व्हायला नक्की मदत होते. त्याच्यासाठी आपण बघूया की प्रथिनं, राईट? प्रोटीन मधलं मी म्हटलं तसं टायरोसिन जे अमायनो ऍसिड आहे त्याचं डोपामाइन सिक्रेशन मध्ये खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. सो तर ते टायरोसिन काही वेगवेगळ्या बिया आणि ह्याच्या मार्फत आपल्याला मिळतच. पण एकट्या दुकट्या मेंबरकडे किंवा घटकाकडे आपल्याला बघून नाही चालत, तर आपल्याला सगळ्या टीमकडे बघावं लागतं. मग ही जी अमायनो ऍसिड्सची टीम आहे प्रोटीन्सची, तर ती योग्य प्रमाणात आपल्याला कशाने मिळू शकेल? सो बेसिक आहारामध्ये काय गोष्टी करायच्या ते मी आधी सांगते, आणि मग त्या करूनही पुरत नाही म्हणून काय करायचं ते पुढे सांगते. सो बेसिकली आपलं युज्युअली खाणं काय असतं? पोळी भाजी, आमटी भात, राईट? ह किंवा काहीतरी एक, आता जर का चावता येतंय, कशी कपॅसिटी आहे त्याच्याप्रमाणे थोडीफार कोशिंबीर खाल्ली तर, नाही खाल्ली तर, अशा प्रकारे साधारण आपला आहार असतो, राईट? ताक असतं, दही असतं. तो या ह्याच्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण वाढवण्यासाठी जर का आपण मोड आलेली कडधान्य जे आपल्याला पचतात ती आपण व्यवस्थित शिजवून घेऊन खाल्ली, राईट? इस्पेशली मूग आहेत, मसूर आहेत, जे पचायला हलके असतात. मटकी थोडीशी पचायला जड असते. मग राजमा आणि छोले आणि हे जे बाकीचे आहेत तर ते अजून वातुळ पदार्थ होतात. चवळी जर का लाल चवळी पचायला हलकी असते ती आपण घेऊ शकतो. पांढरी चवळी पचत असेल ती घेऊ शकतो. फक्त हे सगळं करताना मोड आणून घेतलं तर त्याचा फायदा जास्ती असतो, बरोबर? तो आता आपला जो सगळा आहार आहे ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर डावीकडे कोशिंबीर असते, उजवीकडे भाज्या, उसळी, डाळ, ताक, आणि मध्ये पोळी किंवा भात या भाकरी, बरोबर? असं साधारण आपल्या पानाची रचना असते. तर त्या ह्याच्यामध्ये जर का आपण कोशिंबीर चावत नसेल, किस करून घेऊ शकतो. शक्यतो दिवसा खावी कोशिंबीर, आणि तेही होत नसेल तर सरळ सूप करून प्या. करेक्ट? ओके. तर ते सूप करताना आपण त्याच्यामध्ये मोड आलेली कडधान्य पण घालू शकतो, बरोबर? इकडे ज्या प्रमाणात व्यवस्थित शिजवलेली भाजी, उसळ आपल्याला शक्य असेल तर त्याचं प्रमाण आपण वाढवू शकतो. ताक पचत असेल तर ताक घेऊ शकतो. आणि ह्या सगळ्यांनी जर का आपलं पोट आपण जरा जास्ती भरलं तर ऑटोमॅटिकली आपला पोळीचा आणि भाताचा पोर्शन कमी व्हायला मदत होणार आहे, राईट? आणि आपली भूक तेवढीच आहे, आपण खाण्याचं प्रमाण नाही वाढवू शकत आहे, पण जेवढं खाणार आहे त्यातलं सत्व कसं वाढू शकेल हे जर का आपण बघितलं तर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे मग प्रोटीन्स वाढवण्यासाठी धान्य आणि कडधान्य ह्याचं कायम मिश्रण असलेलं खाणं खायचं, राईट? आणि मग त्याच्या बरोबरीने जर का आपण काही पनीर घेऊ शकलो, जर का तुम्ही अंड नॉनव्हेज खात असलात तर एखादा लीन मीटचा पीस किंवा अंड, स्पेशली पांढरं, सो अशा प्रकारे जर का तुम्ही ते घेऊ शकलात, पनीर घेऊ शकलात, दही घेऊ शकलात, तर मग त्याचा एकंदर प्रथिनांचं प्रमाण आपल्या खाण्यातलं वाढायला त्यांनी मदत होते, राईट? म्हणजे उदाहरणार्थ साधे आपण लाडू पण करतो ना, ते आपण रव्याचे किंवा बेसनाचे लाडू करतो. सो आयदर धान्याचे करतो किंवा डाळीचे करतो, राईट? सो तेच जर का रवा आणि बेसन या दोन्हीचे एकत्रित लाडू केले तर आपल्याला मिळणाऱ्या प्रोटीनची क्वालिटी आणि क्वांटिटी थोडी वाढायला मदत होते. ठीक आहे? सो ह्यामुळे आपल्याला प्रोटीन महत्वाचं असतं. दुसरं म्हणजे जीवनसत्व आणि खनिज मिळवण्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं भाज्या आणि उसळी व्यवस्थित शिजवून घ्यायच्या. फक्त परत परत शिजवत नाही राहायच्या. एकदा व्यवस्थित शिजवल्यानंतर त्या वापरायच्या. खूप स्टोअर्ड फूड खाऊ नका. सॉरी, काय म्हणलात? गरम केलं तर चालतं का?
हो तेवढ्या पुरतं चालतं, पण काही काही वेळा म्हणजे आता तुमच्याच ह्याच्यात नाही, पण तरुण पिढीमध्ये सवय असते ना 4 दिवसाचं करून ठेवायचं, मग थोडं थोडं करून खायचं. तर तसं शक्यतो करू नका. ज्यांना इलाज नाही त्याला ठीक आहे, पण जर का शक्य असेल तर तेव्हाच तेव्हा करून खा. फार तर एका दिवसाचं दिवसभरात करून ठेवलं तरी हरकत नाही. राईट? हा. सकाळची भाजी संध्याकाळी चालते का? चालते चालते, चालवायची. ठीक आहे. ओके, सो प्रथिनांच्या दृष्टीने हे झालं. दुसरं आहे आता फॅट. सो मगाशी त्यांनी खोबरेल तेलाचं जे मला विचारलं की खोबरेल तेल सजेस्ट केलं जातं. सो खोबरेल तेलामध्ये शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स असतात आणि त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होऊ शकतो. पण तरी म्हणजे मला सजेस्ट हे करायचं की फक्त खोबरेल तेल पिऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? तर त्याचं उत्तर नाहीये असेल. कारण फक्त खोबरेल तेलाचं प्रमाण वाढवून होणार नाहीये, तर त्याच्याबरोबरीने या बाकी सगळ्या अन्न घटकांच्या पण प्रपोर्शन कडे आपल्याला बघायला लागतं. तर दिवसाकाठी सकाळी तुम्ही नक्कीच 1 किंवा 2 चमचे शुद्ध खोबरेल तेल हे पिऊ शकता. त्याच्या बरोबरीने आपण जे सॅच्युरेटेड फॅट्स खाण्यामध्ये जर का तुमच्या येत असतील तर ते तुम्ही कसे टाळता येतील ते बघा. सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळी आपण डालडा वापरायचो, ज्याचं प्रमाण आता बऱ्यापैकी कमी झालंय. घरामध्ये डालडा वापरणं बंद झालंय, पण आपण बिस्किटं खातो, राईट? त्या बिस्किटांमधले फॅट्स पण बऱ्यापैकी सॅच्युरेटेड फॅट्सच असतात. सो त्याच्यामुळे बिस्किटांचं प्रमाण जर का आपल्याला नगण्य करता आलं तर चांगलं राहील. पॅकेज्ड फूड जर का असेल तर त्याच्यामधलं जे तळणीचं तेल असतं किंवा ते जे फॅट्स असतात, ट्रान्स फॅट्स असतात, तर ते पण घातक असतात. तर त्याच्यामुळे गोईंग बॅक टू बेसिक्स, आपलं पूर्वी जसं साधं आपण जे जेवण जेवायचो घरामध्ये आणि डालडा न वापरता जे काही थोडंफार साजूक तूप वापरून आपण जे काही खाणं बनवायचो, और वरून 1-2 चमचे साजूक तूप घेणं, आपल्या स्वयंपाकामध्ये खोबऱ्याचा म्हणजे खोबऱ्याच्या किसाचा किंवा थोड्यासा दाण्याच्या कुटाचा वापर करणं, आणि चटणीवरती आपण जे कच्चं तेल घ्यायचो, करेक्ट, तर ते खोबरेल तेल किंवा आपलं साधं शुद्ध घाण्याचं तेल जर का घेतलं 1 चमचा, तर तेही आरोग्याला पोषक ठरतं. कुकिंग ऑइल ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यात आपण भाज्या, आमटी, उसळी सगळं करतो, तर त्या कुकिंग ऑइलची मात्रा तुम्हाला जेवढी कमीत कमी ठेवता येईल तेवढी ठेवा. राईट? सो हा एक फॅट्सच्या बाबतीतला भाग झाला. सो आपण प्रोटीन्स बघितले, फॅट्स बघितले, जीवनसत्व आणि खनिजासाठी काय काय आपण करू शकतो ते बघितलं. आता आपले जे मसल्सची एकतर रिजिडिटी येते किंवा शिथिलता येते, राईट? ह्या 2 गोष्टी होतात. जेव्हा रिजिडिटी येते तेव्हा क्रॅम्प्स येऊ शकतात किंवा मुवमेंट्स करायला आपल्याला अडचणी येतात, राईट? आणि जेव्हा आतड्याच्या बाबतीमध्ये शिथिलता येते तर तेव्हा मग जो मल आहे तो पुढे सरकत नाही, त्याच्यामुळे मग कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. सो ह्या सगळ्या ज्या आतड्याशी रिलेटेड गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्याचा जो मूळ आहे तो जर का आपण बघितलं तर पुन्हा डोपामाइन आणि ती जी सगळे केमिकल प्रोसेसिंग आहे तर त्या ह्याच्यामध्येच येतो. सो या बाबतीत जर का आपण आपला जो गट फ्लोरा आहे, ज्याला आपण आतड्यामधले जे जीवजंतू आहेत चांगल्या प्रकारचे, सो त्याला पोषक असं जर का आपण काही करू शकलो, इस्पेशली दही जे असतं, तर ते दही तुम्हाला पचत असेल तर दिवसा तुम्ही नक्की घ्या ते दही, कारण त्याच्यामध्ये पण जे बॅक्टेरिया असतात, आणि घरी विरजलेलं दही, बाहेरचं विकतचं दही नाही, कारण बाहेरच्या विकतच्या दह्यात ते बॅक्टेरिया मारलेले असतात, त्यामुळे त्याचा आपल्याला पोषणाच्या दृष्टीने उपयोग फारसा होत नाही. तर त्यामुळे घरी विरजलेलं दही घेऊ शकता. तुम्हाला पचत असेल तर तुम्ही आपले डोसा, इडली सारखे आंबवलेले पदार्थ कधी घेऊ शकता, त्याच्यामध्ये पण नॅचरल ईस्ट फॉर्मेशन होतं आणि ह्या प्रकारे तुम्ही करू शकता. ज्याचा जेव्हा आपला आतड्यातले जीवजंतू, चांगले जीवजंतू जेव्हा चांगलं काम करायला लागतात, त्यांचे प्रमाण वाढतं आणि क्वालिटी वाढते. सो तेव्हा आपले बरेचसे विकार जे पोटातनं निर्माण होणारे असतात त्याच्यावरती उपाय होऊ शकतो. आणि मी मगाशी म्हटलं तसं की आतड्यामधले जे काही प्रकारचे बॅक्टेरिया आहेत तर ते डोपामाइन सिक्रीट करतात, आणि देर इज अ गट ब्रेन ऍक्सिस.
करेक्ट. सो ह्या डोपामाइनचा आपल्या बाकीच्या सगळ्या लक्षणांवरती ते कमी व्हायला आपण नक्की उपयोग होऊ शकतो. ओके. सो अजून कुठचा माझा प्रश्न मगाशी आपण बोललो त्याच्यापैकी राहिला का आत्ता कव्हर करायचा? नाही, रिजिडिटी झाली, खोबरेल झालं, प्रोटीन झालं. म्हणजे रिजिडिटी कॉन्स्टिपेशन पण आपण कव्हर केलं, राईट. सो आता दुसरा महत्वाचा भाग जेव्हा आपण रिकव्हरी किंवा सिम्टमॅटिक रिकव्हरीच्या मागे जातो ना, तर तेव्हा मी मगाशी म्हटलं तसं असं दिसून येतं की ब गटाची काही जीवनसत्व आहेत, स्पेशली रायबोफ्लेविन आहे, B2 किंवा B7 आहे, बायोटीन आहे. सो काही जे आत्ता हा मागच्या वर्षीचा मी एक रिसर्च पेपर वाचला, त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलं होतं की हे जीवनसत्व पण आपल्या आतड्यामध्ये बनतात. आपण जे खातो त्याच्यापासून आतड्यातले जे जंतू असतात, तर त्याच्या साहाय्याने हे ब गटाच्या जीवनसत्वाचं सगळं प्रोसेसिंग आपल्या शरीरामध्ये होतं. सो तर ही ब गटाची जीवनसत्व जर का कमी पडत असतील ना, तरी ते एक वन ऑफ द रिझन्स की का बरं आपल्याला पार्किन्सन्स होतोय याचे जर का आपण कारणांचा विचार केला, आणि आता आपल्याला ज्यांना झालाय त्यांना ते झालाय, पण जेव्हा प्रिव्हेंटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण आपण विचार करतो, सो तर त्या दृष्टीने जर का ही कारणं आहेत की जे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स आहेत, तर त्याच्यावरती आपण आधीपासूनच उपाययोजना केली तर आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि जर का आरोग्य चांगलं राहणार आहे तर पुढे जाऊन होणारे जे वेगवेगळे त्रास आहेत तर ते आपले आयदर आपण वाचवू शकणार आहोत किंवा त्यांची तीव्रता खूप कमी करू शकणार आहोत. सो त्याच्यामुळे हे B2, B7 जे आहेत सगळे जे आतड्यामधले जीवजंतू कारणीभूत असतात ते सगळ्याच्या प्रोसेसिंगमध्ये, तर तो फ्लोरा कसा चांगला राहील ह्याच्यासाठी आपण एक खूप लक्ष देणं गरजेचं असतं. आणि आपल्याला माहितीये की आपल्या देशामध्ये ब गटाच्या जीवनसत्वाची खूप कमतरता आहे, इस्पेशली B12 आणि D3 हे दोन्ही तुम्ही कराल तर मोर दॅन मला तर असं वाटतं 80% लोकांमध्ये ह्या जीवनसत्वांची कमतरता आढळून येते. बरेच वेळा ह्या गोष्टी लाईटली घेतल्या जातात किंवा तेवढ्यापुरती त्याच्यावरती उपाययोजना केली जाते. पण जर का आपण मुळाशी जाऊन की ही का कमी आहेत आणि ती सस्टेनेबल रित्या हे सगळं कसं आपल्याला सुधारता येऊ शकेल ह्याच्यावरती जर का आपण फोकस करू शकलो तर नक्कीच पहिलं म्हणजे लक्षणं कमी व्हायला मदत होते, प्रोग्रेस स्लो होते. आणि ज्यांना पुढे जाऊन होऊ शकायची शक्यता असते तर त्यांच्यामध्ये ती आधीच ती शक्यता आपण ऍड्रेस करू शकतो. म्हणजे मला आठवते की आता मी मागच्या वेळी आईचा माझ्या जेव्हा मुलाखत झाली होती तर तेव्हा आईला सिंडोपाम ही समहाऊ तेव्हा डॉक्टरांनी सुरू नाही केलं आणि नंतर आम्ही कधी गरज नाही पडली, कारण ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं तिच्यावरती उपाय करत गेलो आणि त्याचा खूप छान तिला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे आता ती अशी खूप काही तिचे आरोग्य खूप टकाटक आहे का आता नाही, आता 95व्या वर्षी, आता तिला 96 पूर्ण होतील ऑक्टोबरमध्ये. सो त्या वयोमानाप्रमाणे ज्या ज्या काही गोष्टी आणि त्रास थोडेफार असणार ते आहेतच. सो प्रश्न असा आहे फक्त तिची जी काही क्वालिटी ऑफ हेल्थ आहे किंवा लाईफ आहे ते जर का आपण इम्प्रूव्ह करू शकलो तर ह्या दृष्टिकोनातनं आम्ही काही प्रयत्न सुरू केले आणि त्याला छान यश पण मिळालं. सो त्याच्यामुळे जरी हात हलतात तरी तिचं तिचं ती हाताने जेवू शकते. 95व्या वर्षी बटणं नाही लावता येत, कपडे नाही घालता येत, कंगवा नाही करतायत, पण ऍटलिस्ट मेन जेवणं जे आहे किंवा बेसिक आपल्या ज्या नेसेसिटीज आहेत ज्या हाताने करणं गरजेचं असतं त्या ती करू शकते. दुसरं माझी एक मैत्रीण आहे, ती योगा टीचर आहे, तर तिच्या आईला पार्किन्सनचा त्रास आहे आणि मला वाटतं तिला सिंडोपा दिवसातनं 3दा चालू आहे. तर त्यांचं असं होत होतं की एकदम मान हलायची आणि त्याच्यानंतर जबडा हलायला लागला. सो जबडा हलायला लागला आणि मग ते घाबरले, कारण आता अजून किती वाढवणार डोस आणि काय करणार. सो ह्या दृष्टिकोनातनं म्हणून मग जेव्हा आम्ही तिच्यावरती या अर्न प्रिन्सिपलच्या आधारे काम करायला सुरुवात केली तर तेव्हा एक तर तिचं जबडा हलणं बंद झालं, दुसरं म्हणजे आता जवळजवळ मान हलायची पण एक 80% कमी झालेली आहे, राईट. सो हा जो एक प्रोग्रेस आहे पुढे होणारा, सो तो जरी आपण थांबवू शकलो
त्याच्यानंतर सिम्पटम्सची तीव्रता कमी करू शकलो तरी क्वालिटी ऑफ लाईफ खूप इम्प्रूव्ह व्हायला मदत होऊ शकते. आणि त्या म्हणजे माझं म्हणणं असं आहे की त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करणं गरजेचं आहे, ना की पार्किन्सन्स बरा करणं. कारण ती खूपच म्हणजे माहितीच नाही आपल्याला की तो होऊ शकतो का नाही बरा. म्हणजे माहितीच नाही, म्हणजे तुम्हालाच नाही तर विज्ञानाला पण माहिती नाही आता की तो होऊ शकतो का नाही बरा. तर त्याच्या मागे लागण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, छोट्या छोट्या गोष्टी, पण त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण करत गेलं, ती छोटी छोटी इम्प्रूव्हमेंट आपल्या आरोग्यात दिसायला लागली ना, तरी आपली डे टू डे जे आपलं मुवमेंट्स आहेत, गोष्टी आहेत, क्वालिटी आहे, लाईफ आहे, तर ते इम्प्रूव्ह व्हायला नक्की मदत होऊ शकते. सो तुम्हाला अजून काही विचारायचं असेल का? दही रात्रीच्या वेळेला खावं चालतं ना? रात्रीच्या वेळेला दही आता ना दही कसं चालतं का? आहे, चालतं का नाही हा प्रश्न ना खूप आता कसे आहेत ना, हे प्रश्न खूप कारण ट्रिकी प्रश्न आहेत. आयुर्वेदामध्ये नाही म्हणतात. एक्झॅक्टली. कारण मी पण तुम्हाला तेच सांगणार की आयुर्वेद म्हणतं नका घेऊ. राईट, मग दह्याच्या ऐवजी ताक घ्या, ताकाला नाही नाही म्हणत ते. आणि कोशिंबीर दिवसाच खायची का, रात्री नाही? कसं आहे ना, कोशिंबिरीमध्ये काय असतं तर फायबर जास्ती असतं की नाही, कच्चं फायबर असतं. तर ते कच्चं फायबर पचवणं आपल्या शरीराला थोडं जड जात असतं. मग आपली रात्रीच्या जेवणानंतर तर काहीच फारशी हालचाल नसते, मग ते पचणं जड जातं, मग गॅसेसचा होऊ शकतं, कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही कच्ची कोशिंबीर जर का दिवसा खाल्लीत तर ते जास्ती बरं राहतं. रात्रीच खायचंय तर मग तुम्ही ते शिजवून खा, सूप करून खा त्याचं. कोशिंबीरच छान वाटते. लागते ना, तुमचं शरीर पचवत असेल तर खायला काही हरकत नाही. हो, मी खाते. चांगलंय मग. दोन्ही सांगतात. बोलू का? हो बोलू बोला. का? बोला. हा, तुम्ही स्नायूच्या रिजिडिटीवर सांगितलं. माझे स्नायू शिथिल झालेले आहेत. बरोबर. घशाचे स्नायू शिथिल झालेले आहेत, त्यामुळे मला बोलायचा त्रास होतो. बोलता बोलता आवाज एकदम डाऊन होतो किंवा पूर्णपणे म्हणजे वेगळाच वाटतो, असं वाटतं काही मला. त्याच्याकरता कुठल्या बरोबर. खाण्याचं वगैरे करायला पाहिजे का स्नायूच्या शिथिलतेकरता? हे ना कसं आहे ना, आता ही पार्किन्सन्सची खूप वेगवेगळी लक्षणं आहेत. एकाच व्यक्तीमध्ये काही सगळी लक्षणं नसतात, बरोबर. प्रत्येकामध्ये काही लक्षणांचा ग्रुप असतो. सो त्यातलं काही जणांमध्ये रिजिडिटी आढळते किंवा एकाच वेळी काही ठिकाणी रिजिडिटी आढळते, काही स्नायूंमध्ये शिथिलता आढळते, बरोबर. पण त्याचं जर का आपण बघायला गेलं तर कारण काय आहे, तर जर का पार्किन्सन्स डिसीज जर का कारण आहे तर त्याचा संबंध हा डोपामाइनशी आहे. राईट. आणि बाकी आपलं अन्न घटक जे आपल्याला दैनंदिन जीवनात मिळतात त्याच्याशी आहे. सो कुठच्याही या लक्षणांसाठी आपण जर का या बेसिक गोष्टींवरती फोकस केलं तर त्याने आपला हेतू साध्य होणार आहे. मी ना मला अजून सिंडोपा मला येत नाही. मी 3-4 वर्ष झालेले आहेत. मला त्यांनी रोपार्क म्हणून गोळी दिली 0.5ची. साधारण बर. तेच आहे. दोन्ही वेळा 0.5ची आणि रेसेलॅक्ट म्हणून 1 mg ची एक गोळी घेते. पहिल्यांदा माझा बरोबर. हात थरथरत होता, आता हात पूर्णपणे थांबलेला आहे. आणि व्हेरी गुड. घशाचं किंवा थोडी मी पूर्णपणे स्लो स्लो झालेली आहे. बरोबर. पहिल्या इतका ऍक्टिव्ह नाही ना. कारण कसं आहे ना, औषधांचा रोल हा काय म्हणतात त्याला अनडिबेटेबल आहे. आता पण त्याला आता हातच नाही घालत आहे. राईट. तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी जी औषधं दिली आहे, ज्याचा तुम्हाला उपयोग होतोय, ते तुम्ही कंटिन्यूच करा. आपला प्रश्न काय आहे की औषधं घेऊन आपल्याला कम्प्लीट सोल्युशन मिळतंय का, किंवा जो औषधाचा परिणाम आहे तर तो काही काळ आपल्यावरती होतो, कालांतराने त्याचा परिणाम होणं कमी कमी होत जातं. वेगवेगळ्या प्रकारची औषधं मग वापरण्यात येतात. काही वेळा त्याचा फायदा होतो, काही वेळा होत नाही, काही वेळा त्याचा साईड इफेक्टही व्हायला लागतात. हॅलो ताई, हो बोला. मी शरद देशपांडे बोलतोय. मी हो बोला. 9 प्रकारच्या आजारांसाठी 11 प्रकारच्या गोळ्या, एकूण टोटल 24. या 18 तासात कशा काय द्यायच्या? नाही, मला कळलं नाही सर, तुमचा आवाज ब्रेक होतोय. हॅलो, पुन्हा सांगतो मी.
एखाद्या हे व्यक्तीला कोणाचा 9 तरी आजार ना आहेत. माईक थोडा चालू राहिलाय की तिथून हा आवाज येतोय. त्या बाकीच्यांनी बंद कराल का माईक, जे बोलत नाहीयेत त्यांनी? किरणजी, तुमच्या मोबाईल जवळ दुसरा आहे का अजून मोबाईल? नाही, मी सांगतो, बरोबर बोलतो ना. आता हा बोला. हा 9 प्रकारच्या आजारांसाठी हा 10 प्रकारच्या गोळ्या आहेत. बर त्या गोळ्यांची टोटल दिवसातली 24 आहे. बरं. तर या गोळ्या कशा घेणार एकत्र न करता? तुमच्या डॉक्टरांनी जशा सांगितल्यात तशा घ्या. 6 डॉक्टर आहेत, 6 डॉक्टरांचं वेगळं वेगळं मत. आता मी 7वी आहे. माझं अजून मत पेशंटनी घेऊन काय तुम्ही करायचं? कन्फ्युज होणार का? मला तर माहित पण पेशंटनी नाही काय तुम्ही करायचं? काय. हा सो म्हणून मी म्हटलं की आपण आता औषधांना हातच नाही घालत आहे. तुम्ही ज्या डॉक्टरांकडे जाता त्यांनी तुम्हाला, कारण त्यांना तुमची प्रकृती माहितीये, त्यांनी जी काही तुम्हाला औषधं दिलेत तर तुम्ही ते चालू ठेवा. मी स्वतः डॉक्टर आहे, माझी होमिओपॅथीची प्रॅक्टिस आहे. सो पण तरी त्या मी दृष्टी होमिओपॅथी घेत नाही अजून. बरोबर, आणि मी होमिओपॅथी आता घ्यायला काही लागलो तर सजेस्ट तुमच्याकडे पण येईल. नाही करणार तुम्हाला. सो मला म्हणायचंय फक्त असं की औषधं आहेत. त्याचा एक मार्ग आहे, त्याचे फायदे आहेत. बरेच वेळा त्याच्या बरोबरीने ओव्हर अ पिरियड येणारे तोटेही आहेत आणि लिमिटेशन्स आहेत. बरोबर. सो या सगळ्या गोष्टी असूनही आपली त्याच्यावरती डिपेंडन्सी बऱ्यापैकी आहे. सो ती आत्ता तरी डिस्टर्ब न करता, जर का आपल्याला आपलं आरोग्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काही गोष्टी करता येत असतील, जेणेकरून फर्स्ट क्वालिटी इम्प्रूव्ह होईल, आणि क्वालिटी इम्प्रूव्ह झाली, तुमची लक्षणं कमी झाली, तर त्या लक्षणांसाठी त्या डॉक्टरांनी जी काही औषधं दिलेली आहेत जास्तीची, तर ती ते ऑटोमॅटिकली कमी करतील. राईट. कोणत्या पण डॉक्टरांना खूप सारी औषधं द्यायची हौस नसते, हे नक्की. तुम्ही त्यांच्याकडे जे काही त्रास घेऊन जातात त्याच्यासाठी त्यांना जी आवश्यक वाटतात ती औषधं ते देतात. सो आता जे आपले त्रास आहेत त्याच्या बरोबरीने काही सपोर्टिव्ह गोष्टी करून जर का आपल्याला कमी आणता येत असतील, तर नॅचरली औषधांवरची डिपेंडन्सी काही प्रमाणात कमी 100% होऊ शकते. हो, मगाशी तुम्ही म्हणालात की प्रत्येक औषध वेगळं घ्यावं, म्हणून म्हटलं वेगळी नाही कशी नाही करणार तुम्ही? नाही, मी नाही म्हटलं प्रत्येक औषध वेगळं घ्यावं. मी फक्त त्यांनी जे मला विचारलं, प्रोटीन्स घेणं आणि सिंडोपा, ह्याच्याविषयी फक्त आम्ही बोलत होतो की जी औषधं एकत्रित घेऊन चालत नाहीत ती डॉक्टर तुम्हाला वेगळी घ्यायला सांगतात. ते तुम्हाला ठरवायची गरजच नसते. पण ते एक डॉक्टरांनी सांगितलं तर 6 डॉक्टर असतील तर काय करणार, असं प्रश्न असतो. आता त्याला मी कसं करणार? मी तुम्हाला एक सजेस्ट करीन, तुम्ही 7वा डॉक्टर करा की जो तुमच्या पहिल्या 6 डॉक्टरांचं कोऑर्डिनेशन करून देईल. माझा नंबर घ्या आणि भेटा मला नंतर. चालेल चालेल. ओके. मनीषाजी, मॅम, मला एक विचारायचं हो होतं बोला. हो बोला. की सिंडोपा घेऊन खूप ड्रायनेस येतोय आणि ऑल ओव्हर द बॉडी येतोय, बर म्हणजे पाणी पण जात नाही मग. हा, आणि बरं. माझा घसाही खूप कोरडा पडतो, पाणी देखील जात नाही, पाणी देखील कडू लागतं, आणि त्याचबरोबर जेवणाची इच्छा राहिली नाहीये. आणि नुकतं एक 2-3 महिन्यापूर्वीच माझं सिंडोपा सुरू झालाय. बरं. ते घेतलं स्वतः होतं हे मी. करेक्ट. स्वतः हे सिंडोपाचे येणारे साईड इफेक्ट्स आहेत, हे तर सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकाला कमी जास्ती प्रमाणामध्ये साईड इफेक्ट्सचा फटका बसतो. स्वतः आपण बघितलं ना की कुठच्याही औषधाचा होणारा साईड इफेक्ट हा कोणाला जास्ती होतो, कोणाला कमी होतो. बरोबर आहे. हा, तर तो कोणाला जास्ती होतो आणि का जास्ती होतो, कमी होतो, त्यांना का बरं कमी होतो? काही आयडिया आहे का? नाही नाही, अजिबात नाही. त्याचं बेसिक जे असतं ना ते तुमच्या मूळ प्रकृतीशी असतं. सो तुमची मूळ प्रकृतीची क्वालिटी जर का बेटर असेल तर तुम्हाला त्याचे औषधाचे होणारे साईड इफेक्ट्स हे कमी प्रमाणात होतात. सो जर का औषधाचे साईड इफेक्ट्स जास्ती होत आहेत आणि ते औषध आता थांबवणं आपल्याला शक्य नाही आहे, तर आपण जर का आपली मूळ प्रकृती इम्प्रूव्ह करण्यावरती फोकस केला तर ऑटोमॅटिकली आपण ह्याच्यातनं बाहेर पडू शकतो. तर मी आणि जे मला हे विचारायचं आहे, सांगते की होमिओपॅथीमध्ये आमच्याकडे संजय या वाटवे म्हणून होते. पार्किन्सनच्या साईड थांबा, मला इफेक्टला काही दोघं इलाज आहे बोलतात, का? ऐकू नाही येते. एका वेळी एकानेच बोला प्लीज. हा बोला. माझं या प्रश्नाला पूरक आहे म्हणून मी बोलत होते. हो आता जो बोला. प्रश्न चालला होता, तर हो डॉक्टर सायकियाट्रिस्ट संजय वाटवे त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या ह्याच्यात, तुम्ही गोळ्या आनंदाने घ्या, आणि बरं. पार्किन्सन्सला स्वीकारणं आणि आनंदाने गोळ्या घेणं यांनी सुद्धा साईड इफेक्ट कमी होतात असं
त्यांनी त्यांच्या व्याख्यात की जितकं तुम्ही मला आता ह्याचा त्रास होणार घाबरून घेतलं की त्याचा खरोखरच जास्त होतो असं त्यांचं म्हणणं होतं मनाच्या संबंधात. आणि माझे मिस्टर घ्यायचे आनंदाने, तेव्हापासून त्यांनी त्या आनंदाने गोळी घेणं एवढं अगदी मनाशी ठेवलं, तर त्यांना खरोखरच फारसे साईड इफेक्ट नव्हते होत आणि एक्झॅक्टली गोळ्या पण फार वाढल्या नाहीत. तर तुम्ही बरोबर आनंदी राहणं, पार्किन्सनला स्वीकारणं हे पण करून बघायला हरकत नाही. त्याला काय आपल्याला अपाय नाही. प्रत्येकाचं होईल एक्झॅक्टली कठीण आहे, ते कठीण आहे, पण म्हणजे आम्हाला जे सांगितलं ते मी सांगितलं किंवा व्याख्यानातून त्यांनी आपल्या एप्रिलच्या व्याख्यानातून सांगितलं होतं. आणि अगदी मला हे बरोबर आहे. म्हणजे मी पण सहमत आहे त्या गोष्टीशी. कारण कसं मी म्हटलं मगाशी, आपण म्हटलं जो ऍटिट्यूड आहे तुमचा कुठच्याही गोष्ट जेव्हा आपल्या जीवनात होते, तर त्या गोष्टीकडे बघायचा तुमचा जो ऍटिट्यूड असतो तो खूप महत्वाचा असतो. तो ऍटिट्यूड तुम्ही जर का पॉझिटिव्ह ठेवला की हो ठीक आहे, पार्किन्सन झालंय, आता स्वीकारूया, जे काही गरजेचं आहे ते करूया, आणि पुढे अजून तो वाढणार नाही म्हणून काय करता येईल, किंवा आपल्याला अजून आपली क्वालिटी ऑफ हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी पुढे काय करता येईल ते पुढे करू. पण आत्ता जे काय आहे ते स्वीकारू आणि पुढे जाऊ, असा जेव्हा ऍटिट्यूड आपला असतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टींचे होणारे त्रास खरोखरच कमी होतात. आणि एकाने सांगितलं होतं, अर्थात पटणारा असेल नसेल, पण जे धार्मिक आहेत त्यांनी करायला हरकत नाही. तर त्यांनी सांगितलं होतं की गोळी घ्यायच्या आधी एक जपमाळ करा, तुम्ही स्थिर व्हा, तुमचं मन शांत करा आणि गोळी घ्या, असं एकाने उपाय सुचवला होता. आणि मला हे विचारायचं आहे की पार्किन्सनचे साईड इफेक्ट ना होमिओपॅथीमध्ये काही उपाय आहे का? होमिओपॅथीमध्ये साईड इफेक्ट्स कमी करायला उपाय आहेत का, असं मी त्याचं उत्तर हो आणि नाही असं काहीच देऊ शकत नाही खरं. मला असं वाटतं की तुम्ही होमिओपॅथीकडे पार्किन्सनचे साईड इफेक्ट्स कमी करायला नका जाऊ, तर तुमचं ओव्हरऑल आरोग्य इम्प्रूव्ह करायला जा. कारण कसं होतं, जरी पार्किन्सन्स हा त्रास झाला असला ना, तरी फक्त तोच एक नसतो. आता मगाशी ते गृहस्थ म्हणले की मी 8 प्रकारच्या आजारांसाठी 10 प्रकारच्या गोळ्या घेतो, तर त्याच्या बरोबरीने त्याचे भाऊबंद पण वेगवेगळे असतात शरीरामध्ये आपल्या. राईट. सो आपण आत्ता फक्त पार्किन्सन्स डिसीज वरती जरी बोलत असलो तरी त्याचे जे बाकीचे भाऊबंद आहेत त्यांना जरी आपण ऍड्रेस केलं व्यवस्थितपणे, तरी आपली ओव्हरऑल हेल्थ क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. आणि ती जर का इम्प्रूव्ह झाली तर बट नॅचरल आपल्याला पार्किन्सन्सचा होणारा त्रास पण कमी प्रमाणात राहणार. आणि मला डॉक्टर, हे मी म्हणायचं पुन्हा आहे, मला धर्माधिकारी. सतत युरिन होतं हा, रात्रीच्या वेळेला, ते हो, पार्किन्सनचेच आहे का? होऊ शकतं. आता मला तुमची प्रकृती नाही माहिती, पण त्याच्यामुळे होऊ शकतं. म्हणजे ते कॉमन आहे का की पार्किन्सन झालं की युरिन जास्त होतं? सगळ्यांनाच होईल असं नाही मला वाटत. कंट्रोल कमी होतो. कंट्रोल कमी होतो. कंट्रोल कमी. डॉक्टर, मी बोला. धर्माधिकारी बोलतोय. तुम्ही हो, सांगितलेला एक मुद्दा बहुतेक मी विसरलो. ब जीवनसत्वासाठी कुठले धान्य पदार्थ वापरावेत, खाण्यात घ्यावेत? नाही सर, मी सांगितलंच नाही ह्याच्याविषयी काही. फक्त बेसिक आपण गोष्टी बोललो त्या म्हणजे दही बोललो, हा, आणि म्हणजे कडधान्य, धान्य यांचं बॅलन्स ते आहार बोलतो. प्रोटीनसाठी आपण बघितलं कडधान्य आणि कडधान्यांचं मिश्रण. मग ब आणि आपण एक गटाच्या जे जीवनसत्वासाठी काय घ्यावं? कशासाठी ब गटाची जीवनसत्व, B1, B2, ब B7, गटाचे B12. जीवनसत्व मोडाचे जे असतात ना, आपली धान्य मोड आलेले कडधान्य जे असतात, उसळी ओके, ज्याला आपण म्हटली, ओके, त्याच्यामध्ये असतात ते. पण त्याची गंमत अशी असते ना, बगटाच्या जीवनसत्वाची, ती वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत आणि खूप सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे हीट सेन्सिटिव्ह आहेत, लाईट सेन्सिटिव्ह आहेत आणि वॉटर सोल्युबल आहेत. त्यामुळे आपली जी अन्न बनवण्याची प्रक्रिया असते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ते निघून जातात. त्यामुळे ऍक्च्युअल पदार्थामध्ये असणारे आणि आपल्या पोटात जाणारे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी ती गॅप राहते. आणि ह्याचंच कारण आहे की आपल्या देशामध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये B12ची डेफिशियन्सी आढळते, आणि आय एम शुअर बाकीच्या ब गटाची पण आढळते जीवनसत्वांची, फक्त त्याच्या टेस्ट केल्या नाही जात. मग त्यासाठी काय करावं? त्याच्यासाठी आता हा एक खूप चांगला प्रश्न आहे. सो आपण बघितलं मगाशी की मी काय 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 उपाय सांगितले, राईट. पण आपल्या शरीराची जी गरज आहे आत्ता अन्न घटकांची, तर ती ह्या सगळ्या उपायांनी कितपत फुलफिल होऊ शकेल, तुम्हाला काय वाटतं? बंद आहे का तुमचा? नाही.
म्हणजे मला तर असं वाटतं की आहार, तुम्ही जसं आता अर्थ म्हटला तसं आहारावर जर व्यवस्थित कंट्रोल ठेवला, सिलेक्टिव्ह घेतला, आनंदानं जर राहिलं, बंद आहे तुमचा. तर ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असेल तर उपयोग होतो. 100% उपयोग होणार आहे, पण आपल्याला ज्या प्रमाणात पाहिजे. म्हणजे मी आता चतकोर भाकरी खातो, नाही, ती मला सुद्धा असं म्हणायचंय की आता आपण ब गटाच्या जीवनसत्वांविषयी बोलतोय ना, हं, तर आता आपल्याला माहितीये की थोडंफार मोडाच्या ह्याच्यातनं मिळतं, किंवा दह्यातनं आपल्याला त्याची मदत होऊ शकते. पण ज्या प्रमाणात आपल्याला पाहिजे ते आणि ज्या प्रमाणात हे अन्न घटक आपल्याला देऊ शकतायत ते, हे मॅच होतं का? मला माहित नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपण आता बघायला गेलं तर आपण म्हणजे अन्नधान्याचा जो कस असतो, तर तो तुमच्या दृष्टीने कसा आहे आता? चांगला आहे, चांगला नाही आहे? चांगला असतो. चांगलं आहे. चांगला असतो. बर. तुम्ही जेव्हा लहान असताना अच्छा भाज्यांची अच्छा चव, अच्छा, असे तुम्ही कम्पेअर करता. फळधान्यांची चव, त्यातलं असलेलं सत्व, जमिनीची क्वालिटी, हवेची क्वालिटी, हे सगळी कशी होती ऍज कम्पेअर्ड टू आता एवढ्या म्हणजे याचं वर्षानंतर? क्वांटिफिकेशन मला माहिती नाही. बरं, पण क्वांटिटेटिव्ह म्हणजे इम्प्रूव्ह तर नक्कीच नाही झालाय. बरोबर बरोबर, जमिनीचा कस कमी कमीच होत चाललाय. मान्य. म्हणजे केमिकल फर्टिलायझर्स वापरून धान्य, कडधान्य आता घ्यायचं Correct. प्रमाण वाढलेलं आहे. खूप प्रमाण वाढलंय युरिया सारखी खतं वापरून. आणि मग हे जर का प्रमाण सगळं वाढलंय ना, तर ते जर का जमिनीचीच क्वालिटी आडातच नाहीये, तर ते पोहऱ्यात कुठून येणार? बरोबर. बरोबर. सो त्यामुळे आपण खाताना तर पोटभर खातोय, पण आपल्या पेशीचं पोट भरू शकतोय का? हा एक खूप महत्वाचा मोठा प्रश्न आपल्यासाठी आता निर्माण झालाय, आणि तो सगळ्यांसाठीच झालाय. आणि दुसरी त्याची गोष्ट अशी आहे की हे माहिती आहे, पण आपण जाऊन काही शेती नाही करू शकत आहे का त्या शेतकऱ्याकडनं आपण त्या क्वालिटीचं अन्न सगळ्या प्रकारे आणू नाही शकत आहे. सो त्याच्यामुळे मग ही जी गॅप निर्माण झालेली आहे ना, ही गॅप भरून काढण्यासाठी मी माझ्या आईच्या बाबतीत किंवा ज्या मैत्रिणीचं उदाहरण दिलं तिच्या आईच्या बाबतीत किंवा सो ह्यांच्या बाबतीत आम्ही काही सप्लिमेंटेशन पण वापरलं, राईट, ज्याला आपण पूरक आहार म्हणतो त्या प्रकारचं. म्हणजे आणि टॅबलेट. हा, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, काही काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आणि ह्याचं ऍप्लिकेशन किंवा गरज ही त्या त्या व्यक्तीची प्रकृती आणि लक्षणं आणि ह्या सगळ्यानुसार ठरते. त्यामुळे तो काही असं ठोकळा उत्तर नाहीये त्याला की जे सगळ्यांना चालू शकेल अशा पद्धतीने. पण ह्याची गरज निर्माण झालेली आहे हे तर 100% सत्य आहे. म्हणजे तुम्ही मला समजतं ते असं की पॅथॉलॉजिकल टेस्ट केली, त्याच्यामध्ये व्हिटॅमिनची कमतरता बघितली आणि ती भरून काढण्यासाठी टॅबलेट्सची सप्लिमेंट्स दिली. हा एक भाग झाला, हा थेरॅपेटिक आस्पेक्ट झाला, राईट. थेरॅपेटिक हां. आस्पेक्ट म्हणजे आपण पॅथॉलॉजिकल टेस्टच्या आधाराने जे करतोय ते. त्याचा दुसरा न्यूट्रिशनल आस्पेक्ट असा आहे की पॅथॉलॉजिकल टेस्ट आपण ज्या करतो, म्हणजे आपल्याला दिवसभरामध्ये जवळजवळ 9 प्रकारचे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स लागतात, 11 खनिजे लागतात, 13 जीवनसत्व लागतात आणि 2 इसेन्शियल फॅट्स लागतात, राईट. म्हणजे जवळजवळ एक 30-35 प्रकारचे जे अन्न घटक लागतात, त्या सगळ्यांच्या टेस्ट आपण करतो का? किंवा त्या अवेलेबल आहेत का? तर नाही. त्यातल्या काही ठराविक गोष्टींच्याच आपण टेस्ट करतो, राईट. तर आहारशास्त्र असं म्हणतं की एकतर जर का तुम्हाला टेस्टमध्ये ते रिपोर्ट्स येणं आणि ऍक्च्युअल पेशी लेव्हलला त्याची सुरुवात होणं, ह्याच्यामध्ये पण खूप काळ जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल डायबेटीसच्या बाबतीत आपण बघितलं तर डायबेटीसमध्ये पेशीच्या लेव्हलला इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होऊन ब्लड रिपोर्ट्समध्ये HbA1c वाढणं, राईट, किंवा ब्लड शुगर लेवल्स वाढणं, हा जो कालावधी आहे ना, तो पण जवळजवळ 5 ते 15 वर्षाचा असतो, अरे बापरे. राईट. सो त्यामुळे फक्त पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स वरती आपण अवलंबून राहून चालेल का? हा एक भाग झाला. दुसरा म्हणजे जर का पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स मध्ये काही आपल्या त्रुटी येत असतील, B12 कमी आहे, D3 कमी आहे, तर बाकीचे जे अन्न घटक आहेत ज्याच्या टेस्ट आपण केल्या नाही आहेत, तर ते नॉर्मल असतील आणि त्या प्रमाणात आपल्याला मिळत असतील ह्याची काय गॅरंटी? तिसरा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हे सगळे अन्न घटक टीमनी काम करतात, राईट. आपण मगाशी बघितलं तसं. मग B12 कमी आलं म्हणून फक्त B12 दिलं, डी कमी आलं म्हणून फक्त डी दिलं, तर हा जो इम्बॅलन्स आहे
तर तो सुधारेल का अजून वाढेल? कारण काहीच घटक वर गेले ना, बाकीचे खालीच बरोबर राहिले. बरोबर बरोबर. राईट. सो त्यामुळे हा थेरापेटिक अँगल आणि न्यूट्रिशनल अँगल हे दोन्ही खूप वेगळे आहेत, आणि माझा या दोन्हीमध्ये अभ्यास असल्यामुळे या दोन्हीतला फरक मी समजू शकते. कारण पूर्वी मी पण थेरापेटिक अँगलनेच प्रॅक्टिस करायचे, आणि आता न्यूट्रिशनचा डिप्लोमा केल्यानंतर जो सगळा फरक घडलेला आहे प्रॅक्टिसमध्ये आणि ऍप्लिकेशनमध्ये आणि त्याच्यामुळे येणाऱ्या रिझल्ट्समध्ये पण, तो भाग आहे. सो त्यामुळे जेव्हा आपण ह्याच्यावरती काम करतो इव्हन सप्लिमेंटेशन पॉइंट ऑफ व्ह्यूनी, तर तेव्हा ते आपल्याला सर्वांगीण करावं लागतं. जसा आहार आपण म्हणतो चौरस हवा, राईट. मग त्यातल्या ज्या गॅप्स आहेत त्या पण चौरस पद्धतीनेच भरून काढल्या गेल्या तर त्याचा उपयोग होतो, ज्या प्रकारे आपल्याला रिझल्ट एक्सपेक्टेड आहे. फक्त घ्यायचं म्हणून घ्यायचं झालं तर नो प्रॉब्लेम, मग आपण काही पण घेऊ शकतो. हॅलो मॅडम, B12च्या कमतरतेसाठी शक्यतो काय करावं? काही नाही, सगळ्या प्रकार मी तुम्हाला आता तेच तर सांगितलं एवढं. हो, त्याच्यामुळे जास्ती प्रॉब्लेम होतो ना. काय म्हणला? त्याच्यामुळे जास्ती प्रॉब्लेम क्रिएट होतो ना B12 मुळे आणि D3 मुळे. B12 मुळे होतो, D3 मुळे होतो, B2 मुळे होतो, B7 मुळे होतो, टायरोसिन मुळे होतो. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्ती गेल्यामुळे होतो. शरीरामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचं इन्फ्लमेशन होतं, म्हणजे ही आताच्या म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना एक शोध लागणं की ज्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मॅक्झिमम त्याची उत्तरं मिळायला मदत होते. अशा प्रकारे जो डिस्कव्हरी झाली ना त्याच्यामध्ये असं आढळून आलंय की इन्फ्लमेशन हा रूट कॉज आहे शरीरातल्या ह्या वेगवेगळ्या व्याधींचा. पार्किन्सन्स पण त्याच्याच खाली येतं. जेव्हा की तुमच्या मेंदूमध्ये इन्फ्लमेशन होतं, गटमध्ये म्हणजे इंटेस्टाईन मध्ये इन्फ्लमेशन होतं, त्याच्यामुळे त्या ज्या सेल्स आहेत तर त्या मरण पावतात आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढचे सगळे प्रॉब्लेम्स येतात. तर त्यामुळे हे इन्फ्लमेशन ऍड्रेस करणं खूप महत्वाचं असतं. मग त्याच्यासाठी ऍड्रेस करताना सर्वांगीण पद्धतीनेच ते करावं लागतं. ओके. सूर्यप्रकाशात कोवळ्या सूर्यप्रकाशात आपण जायला पाहिजे, पण ते शक्य होत नाही, तेव्हा काय करूया आपण? नाही, परत विचाराल का? मला नीट ऐकू नाही आलं. कोवळ्या सूर्यप्रकाशात सूर्यकिरण अंगावर घ्यावे असं म्हणतात ना. हो हो. पण ते शक्य होत नाही, आमच्या साईडला ऊनच कमी येतं. मग मी काय करावं हो, त्याच्यासाठी? काय नाही हो, सप्लिमेंट शिवाय काय करू शकणार तुम्ही? ड गटाचं जीवनसत्व खाण्यातनं नाही मिळत. काही फॉर्टिफाईड एग्ज आणि असतात त्याच्यातनं मिळतं. जेवढा सूर्यप्रकाश आपण मिळवू शकतो तेवढा मिळवायचा, नाही तर त्याला आता इलाजच नाही. तुम्ही काय म्हणजे जे जाऊ शकतात सूर्यप्रकाशामध्ये, पण ज्यांची कामाची पद्धतच इंडोर आहे, म्हणजे इन्क्लुडिंग स्टुडंट्स, कारण ते कायम आतमध्येच असतात ना, आयदर क्लासरूम मध्ये म्हणजे शाळेमध्ये, नाही तर दुसऱ्या क्लासमध्ये, नाही तर घरामध्ये, राईट. मिळतच नाही सूर्यप्रकाश, हा एक भाग झाला. आणि दुसरा मध्ये जो रिसर्च झाला ना की आपला भारत हा म्हणजे काय म्हणतात, जिथे भरपूर सूर्यप्रकाश आहे, 12 तासाचा जवळजवळ दिवस असतो, अशा देशामध्ये पण ज्याला सनशाईन विटॅमिन म्हणतात, डी विटॅमिन, त्याची डेफिशियन्सी एवढ्या प्रमाणावर का बरं आढळावी? की जर का एवढा भरभरून सूर्यप्रकाश आहे बाहेर, तर तो आपल्याला का नाही त्याचा फायदा होतोय? सो तेव्हा असं आढळून आलं की आपल्या पोल्युशनमुळे जे हवेमध्ये एक फॉग दिसतं, तुम्ही कधी बघितलं असेल ना, टेकडीवरती सकाळी गेलो ना तर हवेत तो तरंगणारा ढग दिसतो त्या पोल्युशनचा. त्या पोल्युशनच्या लेयर्समुळे जी सूर्यकिरणं ड गटाचं जीवनसत्वासाठी कारणीभूत असतात, तर ती पेनिट्रेटच होऊन खाली येऊ नाही शकत. आणि ती तशी झाल्यामुळे तुम्हाला सूर्यप्रकाश मिळतोय, पण ती किरणच खालती त्या प्रमाणात नाही येऊ शकत. त्याच्यामुळे ही ड गटाची जीवनसत्वाची डेफिशियन्सी आपल्या भारतासारख्या देशामध्ये पण आढळते. ओके डॉक्टर, हो, आपल्या बोला एका प्रश्नाचं उत्तर अजूनही अपूर्ण राहिलं. बोला. न्यूट्रिशनल आस्पेक्टनं कशी काळजी घ्यायची? म्हणजे पॅथॉलॉजिकल टेस्टनं पूर्णपणे उत्तर मिळत नाही, हे तुम्ही बोलला, ते बरोबर आहे. आता न्यूट्रिशनल आस्पेक्ट पण विचारात घेतला गेला पाहिजे असं आपण म्हटलं. मग तो बरोबर. कसा विचारात घ्यायचा आणि ऍक्शन पॉइंट काय? करेक्ट. तर त्याच्याविषयी आपण थोडं उत्तर मगाशी बघितलं की जो आपला आहार आहे त्याच्यामध्ये आपण काय कारण 2 प्रकार आहेत ना न्यूट्रिशनचे. आपण बघायला जातो तेव्हा एक
मूळ आपण जे खातो ते आणि सप्लिमेंटेशन असे दोन आहेत. म्हणजे एक म्हणजे मूळ आपली उत्तरपत्रिका आणि त्याला जोडणारी सप्लिमेंट. सो बरं. मूळ उत्तरपत्रिका जेव्हा आपण भरतो पुरत नाही तेव्हा आपण त्याला सप्लिमेंट जोडतो. बरोबर आहे. हम्म. तसंच आपण जे दररोजच्या आहारातनं जेवढं न्यूट्रिशन घेऊ शकतो त्याच्यामध्ये जेवढ्या प्रकारे आपण सुधारणा करू शकतो आणि ती काय करायची ती आपण मगाशी बघितली. तर ती करूनही जेव्हा आपल्याला ती पुरं पडत नाहीये किंवा शरीराची गरज खूप जास्ती आहे काही कारणांमुळे, तर तेव्हा आपल्याला या सप्लिमेंटेशनची जोड द्यावी लागते. मग आता ती सप्लिमेंटेशनची जोड देताना ती त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये काय आहे, कशा प्रमाणात द्यायचे, काय कॉम्बिनेशननी द्यायचे, हे त्या त्या व्यक्तीवरती अवलंबून असतं. बरं, फक्त म्हणजे मी त्या एवढंच व्यक्तीला इथे कुठले प्रश्न विचारणार तुम्ही? पॅथॉलॉजिकल टेस्ट व्यतिरिक्त कुठले प्रश्न विचारणार? हो, त्याच्या व्यतिरिक्त त्यांची पूर्ण जीवनशैली, अच्छा. त्यांचं जे आहाराचं प्रोफाईल आहे, दिवसभरामध्ये काय खातात, त्यांच्या काय पद्धती आहेत, त्यांच्या शरीराची गरज काय आहे, त्यांना वेगवेगळ्या व्याधी जर का असतील तर त्या काय आहेत, त्याच्यासाठी ते काय औषधं घेत आहेत. कारण ह्या औषधांच्यामुळे पण न्यूट्रियंट्सचा ऱ्हास होऊ शकतो किंवा न्यूट्रियंट्सची डिमांड ही जास्ती राहू शकते. सो ह्या सगळ्या प्रकारे त्यांचा तो केस स्टडी केल्यानंतर ती गरज ओळखून घेऊन त्या प्रकारे ते कॉम्बिनेशन्स द्यावी लागतात. तुला बोलायचं नाही आता. कॉम्बिनेशन कुठं मिळतात म्हणजे, आणि ती तुम्ही म्हणताय ना की सप्लिमेंट, ते कुठं मिळतं आणि कोण देणार असं, हा प्रश्न. बरोबर बरोबर. मी देणार. म्हणजे तुमच्याकडे आलं तर तुम्ही त्या व्यक्तीला तपासून त्याची गरज आहे का काय पाहून तुम्ही त्यांना सप्लिमेंट देणार, असा त्याचा अर्थ आहे नाही का? हो, नाही असा त्याचा अर्थ नाही आहे. म्हणजे आहे पण आणि नाहीये पण. ह्याचा उत्तर असं आहे की पुन्हा आपण आपलं अर्न प्रिन्सिपल विसरतो आहे. राईट. सो जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतो, जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता, तर तेव्हा या अर्न प्रिन्सिपलच्या चारही पैलूंवरती विचार केला जातो, ना की फक्त सप्लिमेंट वरती. राईट. कारण मी मगाशी सांगितलं तसं फक्त सप्लिमेंट्स ही काही जादू नाही आहे की ती तुम्ही घ्या आणि तुमच्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला फरक पडेल. त्याच्या बरोबरीने बाकीचे जे लाईफस्टाईल सुधारण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत तर त्याचा पण विचार करावा लागतो. तुमच्या एक्सरसाइजसाठी काय लिमिटेशन्स आहेत, काय करू शकता आणि काय आवश्यकता आहे, ऍटिट्यूड इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करू शकते, याच्यासाठी मला माझ्या होमिओपॅथीच्या औषधांची खूप मदत होते. कारण होमिओपॅथीमध्ये स्वभावाला औषधं आहेत आणि त्याच्यामुळे ती तुमची एक मानसिकता जी आपण कळतं पण वळत नाही अशा स्टेजला असते, तर ती एक पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जायला मदत होते आणि मग तुम्ही तुमचे तुमचे जे प्रयत्न करत असता त्याला जास्ती रिस्पॉन्स यायला लागतो. आवश्यक विश्रांती, मानसिक शारीरिक या दोन्हीवरती काम केलं जातं आणि मग न्यूट्रिशन मध्ये आहार आणि सप्लिमेंटेशन. सो ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारे जेव्हा आपण त्या व्यक्तीवरती काम करतो तेव्हा आपल्याला योग्य ते रिझल्ट मिळतात, असा माझा अनुभव आहे. थोडक्यात ते काउन्सिलिंग टाईप सुद्धा करावं लागतं म्हणजे ह्या सगळ्या अंगाने, असं तुमच्या याच्यावरून मला लक्षात येतं. आता हो, पुण्यात आपले आमचे लोक समजा तुमच्याकडे येऊ शकतील, पण तुमच्यासारखंच काम करणारे आणि कोणी दुसऱ्या गावाला वगैरे असे आहेत का, म्हणजे की इतर गावच्या लोकांनी काय म्हणजे करू शकतील, किंवा तुम्ही असं काउन्सिलिंग करता का किंवा सांगता का त्यांना ऑनलाईन वगैरे, असं आहे का तुमचं? हो, ऑनलाईन प्रॅक्टिस ना आता पूर्वी पण होती पण आता कोविड पासून ती खूपच जास्ती वाढली. कारण कन्व्हिनियन्स पण लोकांच्या लक्षात आला तो. आणखीन म्हणजे ऑनलाईन काउन्सिलिंग हा माझ्या प्रॅक्टिसचा रेग्युलर भाग आहे. म्हणजे मला ऐकून लक्षात आलं की यांना तुम्ही असं एक हे सप्लिमेंट घ्या असं सांगणं शक्य नाहीये. त्या व्यक्तीला बघून त्यांना तपासून आणि त्यांचे सर्व हे पाहूनच तुम्ही सांगू शकाल. बरोबर. तर तुमचा फोन नंबर पण म्हणजे या लोकांना म्हणजे आपल्या ग्रुपवर दिला तर ज्यांना वाटतं ते तुमच्याकडे येऊन हे करू शकतील, स्वतःला त्या सप्लिमेंट घेण्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकतील. हो, मला नक्कीच करायला चालेल. हवंय, पण आता 5च मिनिटं. पण ते माझ्याकडे सप्लिमेंट आहे. कुठल्या करायचंय कंपनीचा का? का तुम्ही 15 तयार मिनिटं करता का काय काय? तुम्हाला काय सगळ्यांनी वाटतंय? प्लीज सॉरी, मला सारखं तू कळलं बारीक नाही बारीक काय होते. म्हणतायत ते. म्यूट तुझ्या करून घ्या कोणाचा प्लीज फोन येतो ते सगळ्यांनी. बारीक होते. आले आवाज खूप करते. जण बोलले की कन्फ्युज होतं. मी डॉक्टरांचा नंबर टाकेन आपल्या ग्रुपवरती. व्हिडिओ हा, बंद केलाय. आणि आता डॉक्टरांना मी हे सांगेन की तुम्हाला वेळ असला तर प्रश्न घेऊ, चालेल का? दुसरा आपण एखादा प्रश्न घेऊ शकतो.
हा, अजून कोणाला विचारायचं आहे? मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर केल्या, न्यूट्रिशन आणि ह्या सगळ्याच्या अनुषंगाने ज्या येतात त्या, कारण हा विषय खूप मोठा आहे. तुमच्या सांगण्यातनं लक्षात आलं की एरवी कसं डॉक्टर्स प्रोटीन एक्स घ्या प्रोटीनसाठी, असं त्याला सोल्युशन नाहीये थोडक्यात. करेक्ट. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ते व्यक्तीवर अवलंबून आहे. हो, व्यक्तीवर अवलंबून आहे. बरोबर. पचनशक्ती पुन्हा त्या व्यक्तीची. हॅलो डॉक्टर. हो बोला. मी अमिता देशमुख, मोहन देशमुखची केअर गिव्हर आहे. ओके. मला विचारायचं होतं, तुम्ही स्प्राउट्स बद्दल म्हणताय व्हिटॅमिन्स साठी, तर हा, हा. त्याच्यामध्ये त्यांना कॉन्स्टिपेशनचा फार त्रास होतो. तर बरं. जसं आपण म्हणतो की आपण शिजवलं तर बरेचसे त्याचे न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी होते, तर कच्चे खाता येतं का स्प्राउट्स? काय? स्प्राउट्स, मोड कच्चे आलेल्या येतात का? कडधान्य. म्हणजे तुम्ही कच्चं शेवटी खाता काय येईल का? शेवटचं वाक्य मला कळलं नाही. नाही, तुमचं म्हणणं आहे की आपण जेव्हा शिजवतो तर हो. त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी होऊन जाते बरं. अन्न, तर ते कच्चं खाता येईल का? न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी होते हे बेसिकली ब गटाच्या जीवनसत्वांच्या बाबतीत आपण जेव्हा बोललो ना, तर तेव्हा कारण ते हा वॉटर सोल्युबल असल्यामुळे त्याचा परिणाम जास्ती होतो. हा पण आपल्याला कच्चं पण पचायला जड जाऊ शकतं. हो सो कच्चं तुम्हाला पचत असेल तर थोडंफार तुम्ही ब्रेकफास्ट किंवा दुपारच्या जेवणामध्ये घेऊ शकता. पण मी सजेस्ट करीन की तुम्ही मोड आलेलं शिजवून घ्या. बर, ठीक आहे. फक्त ते शिजवताना म्हणजे आपली जी प्रोसेस असते ना, तर ती फक्त शिजवण्याचीच नाही, तर आपण ते भिजवत कसं घालतो, मग त्याचं पाणी काही जण म्हणतात काढून टाका, काही जण म्हणतात ठेवा. तर ते पाणी काढून टाकलं तर त्याच्यातनं सगळी सत्व परत पाण्यातनं सिंक मध्ये जाणार आहेत आपल्या. सो त्याच्यामुळे त्या पाण्याचा योग्य प्रकारे वापर करून त्याचे मोड आणून ते स्टोअर पण कसं करतो, ट्रान्सपरंट परणीमध्ये स्टोअर केलं आणि ते प्रकाशात ठेवलं तर त्याचा परत व्हिटॅमिन्सचा बी स्पेशली बी कॉम्प्लेक्सचा लॉस होणार आहे. त्यामुळे ते स्टोअर कसं करतो, त्याच्यानंतर ते शिजवतो कसं, मंद आचेवर शिजवतो का फटाफटा कुकरच्या शिट्या काढून आपण शिजवतोय, सो त्या परत शिट्यांमधनं ते निघून जाऊ शकतं. सो अशा या सगळ्या ज्या आपल्या इव्हन कुकिंगच्या प्रोसेसेस ज्या आहेत ना, त्याच्यामध्ये पण ते न्यूट्रिएंट्स किती राहणार, किती टिकणार आणि किती वाया जाणार हे अवलंबून असतं. पण ते जे पाणी आपण काढतो तर त्याच पाण्यामध्ये आपण कणिक भिजवा किंवा भाकरीचं पीठ भिजवा, ते करता येतं का? माहिती नाही मला कशी चव लागेल त्याची, ते मी एकदा घातलं होतं दुसऱ्या ह्याच्यात, पण ते जरा आंबवलेलं चांगलं नाही लागलं. असं कसं ना, आपण म्हणजे सत्वाच्या नावाखाली आपण चवीचा पार मोऱ्याने वाजवू शकत मग. हा, त्यामुळे इथे आपल्याला त्या दोन्हीचा बॅलन्स साधावा लागतो, कारण शेवटी खाण्याचा संबंध आपल्या ना आनंदाशी आहे आणि हो हो डोपामाइनशी, राईट. सो तर खाणं हे जे आहे त्याची आपण पौष्टिकता वाढवताना त्यातलं जे आनंद आहे तो न गमवता ती वाढवली तर आपण ते कंटिन्यू करू शकू, सस्टेनेबली आपण ते करू शकू. अदरवाईज ते 4 दिवस होईल आणि पुन्हा आपण आपल्या आधीच्याच प्रकारेकडे जाऊ. आणि फर्मेंटेड जेवण, इडली वगैरे चांगलं आहे का? तुम्हाला पचत असेल तर नक्की घेऊ शकता तुम्ही. ओके. कारण कसं आहे, सकाळच्या वेळेला की रात्री झोपायच्या आधी घेता येईल? फर्मेंटेड शक्यतो सकाळी किंवा दुपारी घेतलं तर जास्ती चांगलं. तुम्हाला जर का ते पचायला प्रॉब्लेम येत असेल तर रात्री नका घेऊ. एखाद्या वेळी रात्री घेतलं नो प्रॉब्लेम, तुम्हाला पचत असेल तर. शेवटी कसं आहे, जे काही सांगितलं जातं ना, ते तुमची स्वतःचं ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये बघावं लागतं. तुम्हाला कसं पचेल त्याप्रमाणे तुम्ही ते इम्प्लिमेंट करा. हॅलो डॉक्टर. हा. जर झंडोपा आणि सिंडोपा एकत्र घेतलं तर चालेल का? तर हे तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना विचारावं लागेल. मी ॲलोपॅथी डॉक्टर नाहीये, त्यामुळे मी ह्याच्यावरती बोलू नाही शकत. आणि ज्यांनी तुम्हाला ही औषधं दिली आहेत त्यांच्याशीच तुम्हाला हे बोलावं लागेल. ओके, थँक्यू. इथे थँक्यू. आणखीन एक प्रश्न आहे डॉक्टर. हो. Dystonia increases when other symptoms increase. Sleep is affected badly. Any suggestions to manage better sleep?
सेम सजेशन्स. ओके, शैलाताई हा, ऐकलं. आलं ना उत्तर? हो, ऐकलं. हा हा. आता मी ग्रुप बोलतोय, प्रश्न एक रिलेव्हंट विचारला होता आता एका बाईनी, म्हणून त्याचं उत्तर देतोय. झेंडू फार्मसीची साईट आहे, त्याच्यावर ते उत्तर देतात झेंडूपाबद्दल. झेंडूपा आणि सिंडोपा एकत्र घेऊ नयेत जनरली, त्याच्यामध्ये तासाभराचं तरी अंतर असावं. बर. हा, कारण आपल्याकडे 4-5 जण झेंडोपा आणि सिंडोपा दोन्हीही घेत आहेत, त्यामुळे कदाचित बरोबर, त्यापैकी मी एक आहे. करेक्ट. हो. झेंडोपामध्ये कार्बिडोपा नाही, त्यामुळे त्याचा इफेक्ट लॉंग रन मध्ये सिंडोपा इतका राहत नाही. पण एकदा झेंडोपाची सवय झाली की नुसत्या सिंडोपानं भागत नाही. अच्छा, बरोबर. मनीषाजी, तुमचं व्याख्यान फारच सुंदर झालं. ओके, थँक्यू. मी जे काही सांगितलं त्याचा तुम्हाला ऑफिशियली सगळ्यांना आशाताई उपयोग. तुमचे आभार मानतील, पण मी तुमचं भाषण पूर्णपणे एन्जॉय केलं. गुड, थँक्यू. तुम्हाला त्याचा उपयोग होत असेल तर नथिंग लाईक इट. आपण जरूर बोलू पुन्हा. येस, नक्की चालेल. न्यूट्रिशन हे फार डॉक्टर मनीषा? कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे बोला. होमिओपॅथी आणि शिवाय न्यूट्रिशन हे फार वेगळं कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे आम्हाला जास्ती उपयोग होईल तुमच्या ट्रीटमेंटचा. तुमचं क्लिनिक कुठे आहे? माझं क्लिनिक कोथरूडमध्ये आहे, म्हणजे नवीन कर्नाटक हायस्कूलच्या जवळ. बरोबर. गौरीताई, त्या म्हटल्या ऑनलाईन पण त्या सर्व्हिस देतात. प्रत्यक्ष गेलेलं जास्ती चांगलं ना. पण हो, करेक्ट. औंधहून तिकडे जाणं अवघड पडतं. माझ्या घराच्या जवळ आहे. मनीषाजी इतक्या सुंदर बोलल्यात आणि इतक्या आपलेपणानं बोलल्यात की त्या कुटुंबातल्याच एक वाटतात, त्यामुळे ऑनलाईन बोलावं असं वाटतं. डॉक्टर मनीषा, बोला. मी आता लेट जॉईन झाले, तर तुमच्या प्रमाणे कोणते टेस्ट केले पाहिजे म्हणजे सगळे न्यूट्रिशनल ऍस्पेक्ट्स कव्हर होतील त्याच्यात? म्हणजे ब्लड टेस्ट म्हणताय का तुम्ही? हा, ब्लड टेस्ट ना सगळे न्यूट्रिशनल ऍस्पेक्ट कव्हर होणाऱ्या नाहीच आहेत आपल्याकडे. आपण काही ठराविकच ब्लड टेस्ट करतो आणि बाकीचा सगळा म्हणजे जो डायग्नोसिस असतो ना किंवा जे जजमेंट असतं ते तुमचे ब्लड टेस्ट आहे, तुमची लक्षणं आहेत, तुमची लाईफस्टाईल आहे आणि ह्या सगळ्याच्या आधारे ते करावं लागतं. म्हणजे कुठच्याही रिपोर्टमध्ये तुम्ही जरी खाली बघितलं ना तर ते तुम्हाला एक कायम लाईन आढळते की प्लीज कोरिलेट क्लिनिकली. हो, राईट. सो त्यामुळे हे करेक्ट. सगळे आधार आहेत त्याचे. सो कुठची पण एक गोष्ट आपल्याला पूर्ण डायग्नोसिस किंवा पूर्ण जजमेंटसाठी मदत नाही करत. पण ज्या काही स्टँडर्ड टेस्ट असतात त्या सगळ्यांनाच माहिती असतात. और माझ्याकडे पण असतं स्टँडर्ड टेस्ट एक की दरवर्षी करायच्या काही टेस्ट. मग त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या गरजेनुसार थोडाफार फरक हा होऊ शकतो. नाही, ऍक्च्युली काय, आम्ही फार लांब राहतो विमाननगरला, तर हो. जर तुमच्याकडे यायचं असेल तर हा. बेसिकली वी शुड कम आर्म्ड विथ ऑल द रिपोर्ट्स. तर म्हणून ब्लड टेस्ट फॉर एक्झाम्पल, तर कोणते तुम्ही सजेस्ट कराल की ते रिपोर्ट्स तुमचे घेऊन या? मग तुम्ही म्हणजे कसं करू शकू ना आपण, तुम्हाला जर का यायचं असेल तर तुम्ही मला जस्ट व्हॉट्सअपला मेसेज टाका. मे बी तुमचे आधीचे काही ब्लड रिपोर्ट्स केलेले असतील, लास्ट रिपोर्ट्स, तर ते पण पाठवा. सो मग त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगेन की कुठचे तुम्ही रिपोर्ट्स करून घ्या आणि या. कारण खूप साऱ्या टेस्ट असतात, उगाचच भारंभार टेस्ट करण्यामध्ये पण अर्थ नसतो. आमचाच तो वाचण्यामध्ये जास्ती वेळ वाया जातो कारण त्याची गरजच नसते आणि Right. पैसे पण तुमचे वाया जातात. तर त्याच्यामुळे हो. येणार असाल तर मग मला तसं पाठवा तुमचं. आणि अगदीच नसतीलच आधीचे रिपोर्ट्स तर मग मी काही स्टँडर्ड टेस्ट असतात त्या देईन तुम्हाला तुमच्याशी बोलून. ठीक. ओके, चालेल. थँक्यू. ओके. डॉक्टर, तुमचा ऍड्रेस पण, म्हणजे क्लिनिकचा ऍड्रेस पण मला पाठवा. मी तुम्हाला पाठवते, तुम्ही तो तुमच्या ग्रुपवरती पाठवू शकाल, काहीच हो हरकत नाही. हो, ओके, चालेल. चालेल. पेशंट कडूनच तुम्हाला पावती मिळालेली आहे. मी काय जास्त बोलणार, कारण धर्माधिकारींनी अगदी छान सांगितलं की त्यांना कसं वाटलं आजचा प्रोग्राम. त्यातच सगळं आलेलं आहे. पण मला वाटतं आपले पेशंट्स हे जो तुमचा अर्न जो आहे EAR ते कधीही विसरणार नाहीत. आणि त्यातलं कुठलं महत्वाचं हे म्हणता येणार नाही आणि कुठलंही एकमेकाला रिप्लेस करू शकत नाही.
हेही तुम्ही खूप छान सांगितलेलं आहे. आणि अगदी तुमच्या तोंडातनं 2दा मी ऐकलं, जसे खाऊ अन्न तसे होई मन. तर ऍटिट्यूड मध्ये हाही प्रकार येतो. तर मला वाटतं बरोबर. आज अतिशय उपयोगी माहिती आमच्या पेशंट्सना मिळालेली आहे, सगळ्यांनाच म्हणजे केअर गिव्हरना सुद्धा. त्यामुळे एक वेगळा होप त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे, तोही आपण बघितला. आणि जास्तीची इन्फॉर्मेशन हवी असेल तर डॉक्टरांचा नंबर आणि क्लिनिकचा ऍड्रेस हे दोन्हीही ग्रुपवर टाकते, म्हणजे तुम्हाला अगदी मनापासून सल्ला घेता येईल आणि छान तुम्हाला त्यांच्याकडनं गायडन्स पण मिळेल. आणि यासाठी मनीषाताईंना किती थँक्स सांगू तेवढं कमी आहे. थँक्स नको. मला पण चांगलं वाटलं तुमच्याशी, कारण कसं आहे, मी माझ्या आईला आता एवढे वर्ष बघते आहे. तिचा पार्किन्सन्स, आणि तिच्याशी आता मी ती बरेच वेळा मुंबईला असते, त्यामुळे भाऊ आणि वहिनी जास्ती तिची काळजी घेतात. पण तिला येणाऱ्या डिफिकल्टीज आणि ते थोडेफार का प्रमाणात का होईना आम्ही चॅलेंजेस ते थोडे ओव्हरकम करू शकलोय, आणि त्याचा जर का फायदा जेवढ्या जास्तीत जास्ती लोकांना होईल तेवढं म्हणजे मला नक्कीच आवडेल. 7-8 वर्षापूर्वी तुम्ही आमच्याकडे आला होतात, कारण हे प्रोटीन घेत नव्हते. मग त्याच्यासाठी तुम्ही ऍडवाइस करायला घरी येऊन त्यांना प्रत्यक्ष सांगितलं होतं, तेव्हा ते कन्व्हिन्स झाले होते. तर मला बरोबर, वाटतं बरोबर. हा प्रत्यक्ष भेटण्याचा एक वेगळा अनुभव, आणखीन फायदा पण असतो त्याच्यामध्ये. तर करेक्ट, करेक्ट. आमची मित्रमंडळी जर तुमच्याकडे आले तर पूर्ण ते समाधानी होतील या आशेवरती मी आता म्हणेन की खूप खूप थँक्स तुम्हाला. हो, आणि थँक्यू. याबरोबरच आता हा आजचा कार्यक्रम समाप्त करूया. तुम्हाला काही सांगायचं असेल त्याच्या आधी तर तुम्हीही बोला. नाही, मला फक्त जस्ट एक सांगायला हे होईल की जर का तुम्ही याच्यासाठी आलात काही डाएट आणि न्यूट्रिशन पॉइंट ऑफ व्ह्यूनी, तर मी इनिशियली काही कन्सल्टेशन घेणार नाही. जे काही आहे ते तुम्ही तुमचं जे काही तुम्हाला, कारण प्रत्येकाच्या शंका वेगळ्या असतात. जसं मी म्हटलं ऍप्लिकेशन वेगळं असतं, तसं प्रत्येकाच्या शंका पण वेगळ्या असू शकतात, त्रास वेगळे असू शकतात. तर त्याच्यासाठी तुम्ही मला आयदर फोन करा, येऊन भेटा. तेवढ्या त्या त्या कन्सल्टेशनचे, होमिओपॅथीचं नाही मी म्हणत आहे, डाएटच्या बाबतीतल्या कन्सल्टेशनचे मी पैसे नाही घेणार, चार्जेस नाही. किती छान, किती मोठं मन आहे तुमचं. खूप छान, खूप बरं वाटलं. मंडळी इथं थांबूया आपण आता. हो, थँक्यू. थँक्यू.